हॅलो. विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी आणि महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना, महानायकांना मी त्रिवार वंदन करतो. मंचावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे ज्यांनी संपूर्ण सूत्र या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहेत ते आमचे नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील रामोशीजी, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत जाधवजी, महाराष्ट्र प्रदेशाचे कार्याध्यक्ष दिनेश हनुमंतेजी, आमचे महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष रमेश तायडेजी, नाशिक विभागाचे आमचे अध्यक्ष अशोक पटाईजी, मंचावर उपस्थित सर्वच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते, पदाधिकारीगण, ठाणे जिल्ह्याहून आलेले आमचे वाडविंदे गुरुजी, आमचे विश्वविकास गायकवाड आणि त्यांचे आमची संपूर्ण कार्यकारिणी, इथं उपस्थित असणाऱ्या सर्व संघटनांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची साथ दिली त्या सर्व संघटनांचे पदाधिकारीगण, कार्यकर्तागण, भीम आर्मीचे सर्व पदाधिकारीगण, बीएसपीचे, बसपाचे सर्व पदाधिकारीगण आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम. आज आपण इकडे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून बौद्ध धम्माची ही परिषद, बौद्ध धम्म परिषद, या परिषदेस आपण सगळे हजर झालेला आहात. बौद्ध धम्म परिषद, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध का केलेला आहे, आमचा बौद्ध होण्याचा हेतू काय आहे, हे आज मी या परिषदेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांना अनेक धर्माची लोक बाबासाहेबांसमोर पायघड्या घालून त्यांना त्यांच्या धर्मामध्ये येण्यासाठी आग्रह करत होती. इस्लाम धर्माची लोक असो, सिख धर्माची लोक असो, ख्रिश्चन धर्माची लोक असो, अनेक धर्माची लोक बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या त्यांच्या धर्मामध्ये यावं म्हणून गाराणं घात होती. बाबासाहेब आंबेडकरांना अनेक सुविधा देत होते, जमीन देत होते, सोनं देत होते, पैसे देत होते. तरी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी ख्रिश्चन धर्म, सिख धर्म किंवा इस्लाम धर्म न स्वीकारता बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. हा धम्मच बाबासाहेबांनी का स्वीकारला? बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 विजयादशमी दिनी बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आधी स्वतः ती दीक्षा प्राप्त केली आणि मग उपस्थित लाखो लोकांना बाबासाहेबांनी मग नंतर दीक्षा दिली. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर 1956 बाबासाहेब आंबेडकरांनी हे कारण स्पष्ट केलं की मी बौद्ध धम्मच का स्वीकारला. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांना शीख धर्माच्या लोकांनी आमंत्रण दिलं की बाबासाहेब तुम्ही हिंदू धर्म त्याग करणार आहात, हिंदू धर्म सोडणार आहात, मग तुम्ही शीख धर्म स्वीकारा, आम्ही तुमच्या समाजासाठी शाळा बांधून देतो, कॉलेज बांधून देतो, जमिनी देतो. एवढंच काय तर बाबासाहेब आंबेडकरांची सोन्याच्या रथातून, पालखीतून बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढली. एवढे सोनं, नाणं, पैसे, लत्ता देऊनही बाबासाहेब आंबेडकर शीख धर्माकडे गेले नाही. का गेले नाही? बाबासाहेब आंबेडकरांनी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी माझ्या आजोबांना, मुकुंदराव आंबेडकरांना आणि भैयासाहेब आंबेडकरांना पंजाबला पाठवलं, अमृतसरला पाठवलं की जा जरा शीखांमध्ये काय पद्धत चालते, कसं आचरण चालतं ते जरा बघून या. म्हणजे दोघं माझे आजोबा अमृतसरला गेले, पंजाबला गेले आणि मग त्यांच्यासोबत जे झालं, जे घडलं ते तंतोतंत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना येऊन सांगितलं. बाबासाहेबांना सांगितलं की आम्ही
पंजाबला गेलो असताना आम्हाला एका वेगळ्याच गुरुद्वाऱ्यामध्ये नेण्यात आलं, आम्हाला वेगळ्या पंक्तीत बसवण्यात आलं, आमची जेवणाची व्यवस्था वेगळी होती. आणि मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं की ज्या हिंदू धर्माचा त्याग केवळ उच्च नीच भेदभाव यासाठी मी हिंदू धर्म सोडतोय, त्या शीख धर्मामध्ये गेल्यावरही आम्हाला वेगळंच ठेवण्यात येणार आहे. एवढे पैसे देऊनही बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारला नाही, ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही, इस्लाम स्वीकारला नाही. आणि याचं कारण बाबासाहेबांनी स्पष्ट केलं. 15 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब म्हणतात, आमची लढाई ही लाभासाठी नाही, पैशासाठी नाही, तुमच्या सोन्यासाठी, तुमच्या जमिनीसाठी, तुमच्या शाळा महाविद्यालय तुम्ही आम्हाला बांधून द्याल याच्यासाठी आमची लढाई नाही. आमची लढाई लाभासाठी नाही, आमची लढाई इज्जतीसाठी आहे. इज्जतीसाठी आम्ही झगडत आहोत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला फक्त महाराष्ट्रात भारतात नव्हे तर या जगामध्ये एक सुंदर असं इज्जतीचं जीवन जगण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला करून दिलं. बौद्ध धम्म बाबासाहेबांनी आम्हाला त्या बौद्ध धम्माच्या पदरात टाकलं. आज 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 128 बौद्ध देश तुमच्या पाठीशी बाबासाहेब उभे करून गेलेले आहेत. एवढं इज्जतीचं जगणं बाबासाहेब तुम्हाला देऊन गेलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्धच का केलं याचं बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा प्रसंग, बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रवास आपण थोडासा चाचपून पाहूया. बाबासाहेब आंबेडकरांनी 1917 पासून या देशामध्ये बाबासाहेबांचं पदार्पण झालं. बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1917 पासून बाबासाहेब या देशामध्ये पूर्ण वेळ बाबासाहेबांनी या देशाला दिला. आणि मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं की या देशाची जी परिस्थिती आहे ती कशी मोडता येईल. 1917 साली बाबासाहेब या देशात आल्यानंतर एक प्रमुख घटना या देशात घडत होती. इंग्रजांचं राज्य या देशावर होतं. इंग्रजांच्या कार्यकाळामध्ये दर 10 वर्षाने एक त्यांचे कायदे कानून, कायदे व्यवस्था ही चेंज होत राहायची. किंवा त्यावेळचं संविधान म्हणा हे दर 10 वर्षानं चेंज होत राहायचं. त्याच्यात नवीन नवीन नियम सामील केले जायचे आणि त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हणून संबोधलं जायचं. 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट बनवण्यासाठी इंग्रजांनी सायमन कमिशन, साऊथ ब्युरो कमिटी ही नियुक्त केली आणि भारतात पाठवली की बाबा 1935 साली आपल्याला नवीन कायदा या देशाला द्यायचा. तो कायदा देत असताना या भारतातल्या लोकांना काय काय अधिकार दिले पाहिजेत जरा त्याची चाचपणी करून या. ही माझ्या वयाची इथं मुलं बसलेली आहेत. सायमन चले जावचे नारे या देशात लावण्यात आलेले आहेत. लाला लजपत राय, माहितीये नाव ऐकलंय लाला लजपत राय? हा लाला लजपत राय सायमनचा विरोध करताना छातीवर आपण असंच म्हणतो ना शहीद झाला. गांधी सायमनचा विरोध करायला रस्त्यावर संपूर्ण नेहरू आणि संपूर्ण ब्राह्मणी व्यवस्था सायमनचा विरोध करत होती. पण या सायमनला बाबासाहेब साक्ष देत होते. आणि बाबासाहेब की एक गुप्त बैठक गांधीची आणि सायमनची झाली. या गुप्त बैठकीमध्ये गांधी सायमनला म्हणाला की तुमचं या देशामध्ये आगमन झालेलं आहे, तुमचं स्वागत आहे, परंतु आमच्या धर्मामध्ये तुम्ही इंटरफेअर करायचा नाही. आमच्या धर्मामध्ये तुम्ही कसलीही त्याच्यामध्ये इंटरफेरन्स तुमचा चालणार नाही. सायमन म्हणाला आम्हाला तुमच्या धर्माशी काही घेणं देणं नाही, आम्ही तर या देशातल्या लोकांना अधिकार देण्यासाठी आलेलो आहोत. गांधीने विचारलं कोणता अधिकार देणार आहात? येणाऱ्या काळामध्ये या देशाच्या लोकांना कुणाकुणाला मताचा अधिकार असला पाहिजे याची आम्ही चाचपणी करायला आलेलो आहोत. आणि मग गांधीने सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला जर भारतामध्ये मतांचा अधिकार द्यायचा असेल तो केवळ 3च वर्गांना मिळाला पाहिजे. सायमनने विचारलं कोणते 3 वर्ग? कोणते 3 वर्ग? गांधीने सांगितलं या देशामध्ये जी लोक सुशिक्षित आहेत आणि कमीत कमी 8वी पास झालेली आहेत त्यांनाच मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. कधीची घटना ही 1919ची.
1919 मध्ये कोणी 8वी पास होतं तुमच्यापैकी? गांधीचं म्हणणं आहे की या देशामध्ये जो 8वी पास झाल्याचा पुरावा दाखवू शकतो केवळ त्यालाच मताचा अधिकार मिळाला पाहिजे. दुसरा वर्ग, जी लोक या देशामध्ये टॅक्स भरतायत, कर भरतायत, अशाच लोकांना मतांचा अधिकार या देशामध्ये असायला हवा. आणि तिसरा वर्ग, या देशाचे राजे, महाराजे आणि संस्थानिक, केवळ यांनाच मतांचा अधिकार असायला हवा. गांधी आणि सायमन मध्ये काय बोलणं झालं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या सायमनला साक्ष देण्यासाठी बाबासाहेब निघाले. बाबासाहेबांचा विरोध करण्यात आला तरी देखील बाबासाहेब त्या सायमनला जाऊन भेटले आणि सायमनला म्हणाले की गांधीच्या अनुसार, गांधीच्या मागणीवर जर तुम्ही या देशात मतांचा अधिकार लागू कराल तर आम्हाला कुणालाही मतांचा अधिकार मिळणार नाही. सायमन म्हणाला, कसा मिळणार नाही? आम्हाला जरा समजून सांगा. बाबासाहेब म्हणाले, या देशामध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे. मनुस्मृतीच्या अनुसार शिक्षण प्राप्त करायचा अधिकार फक्त ब्राह्मणांचा आहे. जर तुम्ही शिक्षणावर आधारित 8वी पास झालेल्यांनाच जर मतांचा अधिकार देणार असाल तर आम्हाला कुणालाच मतांचा अधिकार मिळणार नाही. मनुस्मृतीच्या कायद्यानुसार या देशामध्ये पैसा कमवण्याचा अधिकार फक्त वैश्य या समुदायाला आहे. आमच्याकडे जर पैसाच नसेल तर पैशावर टॅक्स भरल्याची पावती कुठून दाखवणार? आमच्याकडे जर जमिनीच नसतील तर जमिनीवर कर भरल्याची पावती आम्ही कुठून दाखवणार? राजा महाराजा होण्याचा अधिकार हा फक्त क्षत्रियाचा आहे. आमच्याकडे आमचे कोणी राजे नाहीत, महाराजे नाहीत, त्यामुळे हे तिन्ही निकष आम्हाला लागू होत नाही आणि म्हणून आम्हाला मतांचा अधिकार कधीच मिळणार नाही. सायमनच्या लक्षात बाबासाहेबांचं बोलणं आलं आणि सायमनने बाबासाहेबांना विचारलं, मग जर तुमच्या लोकांना मतांचा अधिकार द्यायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? बाबासाहेबांनी सांगितलं की एकतर आम्ही तुम्हाला 8वी पास झाल्याचा पुरावा देऊ शकत नाही, इन्कम टॅक्स भरल्याची, प्रॉपर्टी टॅक्स भरल्याची पावती दाखवू शकत नाही, पण एक गोष्ट मात्र तुम्हाला आम्ही पटवून देऊ आणि ती म्हणजे आम्ही या देशामध्ये जन्म घेतलाय, दरवर्षी आमचं वय वाढतं आणि तुम्हाला जर या देशामध्ये मतांचा अधिकार द्यायचा असेल तर तो आमच्या वयाच्या आधारावर द्या. सायमनला बाबासाहेबांचं म्हणणं पटलं आणि या सायमन कमिशनने एक नवीन आर्टिकल तयार केला. या आर्टिकलला आजही या देशामध्ये तो आर्टिकल लागू आहे. ऍडल्ट फ्रँचाइज नावाचा आर्टिकल. हा आर्टिकल सांगतो या देशातल्या 21 वर्षाच्या प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला मतांचा अधिकार असायला हवा आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज या देशातील प्रत्येक लोकांना मतांचा अधिकार मिळतो. बाबासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका घेतल्यानंतर टिळक नाव ऐकलंय का कधी? लोकमान्य नाही, तो फेक मान्य टिळक आहे. तसला लोकमान्य. सभा घेऊन काय म्हणतो माहित आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांसाठी मतांचा अधिकार मागितल्यानंतर हा बाल गंगाधर टिळक नावाचा ब्राह्मण म्हणतो, तेली, तंबोली आणि कुणभटांना कशाला हवाय मतांचा अधिकार? तेली, तंबोली आणि कुणभटांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा? माळ्याला कशाला जायचंय संसदेत? त्याला काय फुलं वेचायची? नाव्याला कशाला जायचंय संसदेत? त्याला काय केस कापायची? प्रत्येक जातीचा उपहास करत, याने सगळ्या जातींची हिणवणी करत या टिळकाने या मतांच्या अधिकाराचा विरोध केला. गांधीने विरोध केला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या देशाच्या बाहेरून आलेली लोक तुम्हाला मतांचा अधिकार देत आहेत आणि देशात असलेली ब्राह्मणी व्यवस्था तुम्हाला मतांचा अधिकार देऊ नका म्हणताय. काय म्हणताय? देशातली व्यवस्था, देशातली ब्राह्मणी व्यवस्था, देशातली मनुवादी व्यवस्था काय म्हणते? तेली, तंबोली आणि कुणभटांना कशाला हवाय अधिकार? नाव्याला कशाला हवाय अधिकार? चांबाराला कशाला हवाय अधिकार? या देशातली मनोवादी व्यवस्था देशातल्या लोकांना अधिकार देऊ इच्छित नाही, पण बाहेरून आलेली लोक मात्र देशाला
अधिकार देतात। ही पहिली घटना। 1919चा हा कायदा बाबासाहेबांनी 1919 ची मागणी केल्यानंतर काळ अजून थोडा पुढे सरकला। 1923 साली अजून एक घटना घडली। ती घटना म्हणजे बोले कमिशनचा ठराव। बोले कमिशनने ठराव केला आणि सांगितलं इंग्रज शासनाच्या मिळकतीवर किंवा त्यांच्या पैशावर देखभालीमध्ये जितकेही पाणवटे आहेत, जितक्याही विहिरी आहेत, जितक्याही तलाव आहेत, ते आजपासून सगळ्यांसाठी खुली आहे। सगळ्यांसाठी खुली आहे। इंग्रजांच्या पैशातून जितकेही पाणवठ्यांचा देखभाल केला जातो, ती सगळे पाणी, ते सगळे पाणवठे आजपासून सगळ्यांना खुले आहे। 1923 साली हा ठराव झाला। बाबासाहेबांनी बघितलं की अधिकार मिळालाय, पण तो अधिकार मिळाल्यानंतर तो अधिकार घेण्यासाठी आमचा एकही माणूस पुढे येत नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी 1923, 1924, 1925, 1926, 1927च्या मार्च महिन्यापर्यंत जवळपास 5.5 वर्ष अशा छोट्या छोट्या बैठका घेतल्या, सभा घेतले, संमेलने घेतली आणि लोकांना जाणीव करून दिली, अरे तुम्हाला अधिकार मिळालाय, तुमच्या अधिकार आहेत, तरी देखील पाणी पिण्याचं काम तुम्ही करत नाही। आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचं आंदोलन उभं केलं। त्या महाडच्या 14 तळ्याच्या या सगळ्या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये बाबासाहेब लिहितात की जनावरं तिथं पाणी पित होती, जनावरं, पण माणसासारखी माणसं आम्ही त्या तळ्यावर जात नव्हतो का? इतकी भीती आमच्या मनात होती की त्या तळ्याला हात लावला तर आम्हाला मारतील। बाबासाहेब पुढे लिहितात की जे अस्पृश्य समाजाची लोक त्या तळ्यावर जाऊन पाणी पित नव्हती, त्यांची जनावरं मात्र बिंदास पित होती। म्हणजे अस्पृश्यांच्या जनावराला त्या पाण्यावर जाण्यासाठी भीती नव्हती, पण त्याच अस्पृश्याला भीती होती। बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्यांच्या बैठका घेतल्या आणि या बैठका घेऊन 20 मार्च 1927 ला 50,000हून अधिक लोकांचा बाबासाहेब आंबेडकरांनी हा मोर्चा महाड 14 तळ्यावर वळवला आणि तिकडे जाऊन बाबासाहेबांनी त्या पाण्याला स्पर्श केला। ते पाणी बाबासाहेबांनी प्राशन केलं। बाबासाहेबांना बघितल्यानंतर सगळ्या 50,000 बांधवांनी ते पाणी पिलं। काही लोक म्हणतात 20 मार्च आता येईल 4 महिन्याने की बाबासाहेबांनी पाणी पिण्याचं आंदोलन केलं आणि बाबासाहेब स्वतः पहिल्या लाईनीत लिहितात, आमचं आंदोलन पाणी पिण्यासाठी नाही, आमचा संघर्ष पाणी पिण्यासाठी नाही। मग हे आंदोलन काय आहे ज्याला आम्ही पाणी पिण्याचं आंदोलन समजतोय? हे आंदोलन पाणी पिण्याचं नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी पिण्यासाठी तुम्हाला महाडच्या 14 तळ्यावर नेलं नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी मेलेल्या समाजाला जिवंत करण्याचं आंदोलन त्या महाडच्या 14 तळ्याच्या ठिकाणी उभं केलं। हे आंदोलन झाल्यानंतर बाबासाहेबांनी घोषणा केली, जागृतीचा अग्नी कायम तेवत ठेवा, हा अग्नी भिजू देऊ नका। आज जी जागृती तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे ती तेवत ठेवा, भिजू देऊ नका। बाबासाहेब आंबेडकर महाडच्या 14 तळ्याचा तुम्ही फोटो बघितला असेल, दृश्य बघितलं असेल। मला एक सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ओंजळीने पाणी पिल्यानंतर जे उभे होते सगळे 50,000 आमचे बांधव, त्यांनी काय केलं? बाबासाहेबांना नतमस्तक, बाबासाहेब तुम्ही खूप चांगलं काम केलं म्हणून हात जोडले की सगळ्यांनी बाबासाहेबांचं अनुकरण करत पाणी पिलं। काय केलं? पाणी पिलं सगळ्यांनी। ते अनुयायी होते बाबासाहेबांचे, ते खरे अनुयायी। अनुयायी म्हणजे काय? जो आपल्या महापुरुषाचं अनुकरण करतो। जे काम आमच्या नेत्याने केलंय, जे काम आमच्या महापुरुषाने केलंय, त्याच पावलावर पाऊल ठेवून जर आम्ही काम करत असू तर आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी, आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी। आणि जे काम आमच्या नेत्याने केलं
त्याला फक्त लांबून हात जोडायचे, हार घालायचा, कॅन्डल लावायची, अगरबत्ती लावायची. हा अनुयायी नाही, हा भक्त. हा भक्त आहे. तुम्ही बाबासाहेबांचे भक्त आहात की बाबासाहेबांचे अनुयायी? मग जे काम बाबासाहेबांनी केलं ते आपण करायला हवं की नाही? आणि म्हणून आज ही बौद्ध धम्माची परिषद आहे. ज्या मार्ग बाबासाहेबांनी आपल्याला दाखवला त्या मार्गाने आपल्याला जायची आता वेळ आलेली आहे. हा बाबासाहेब तुम्ही बौद्ध धम्म स्वीकारला, तुम्हाला नमन आहे असं बोलून मर्याईच्या घरात जाऊ नका, खंडोबाच्या देवळात जाऊ नका. अशांनी बाबासाहेबांना वंदन नाही केलं तरी चालेल. आज बाबासाहेब आंबेडकरांची ही धम्माची मुवमेंट जर आपण पुढे नेली नाही तर या देशात तुमचा टिकाव लागणार नाही. आज वेळ अशी आलेली आहे, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. हा संविधान माझ्या फेसबुकच्या पेजला माझा हा फोटो आहे. संविधान हातात घेतलेला मी हा फोटो आहे. याचा एक अर्थ आहे. आम्ही उत्तर प्रदेशला होतो, भर लॉकडाऊन सुरूच होता. 50च लोकांना आम्ही आमंत्रण दिलं होतं आणि सांगितलं जास्त लोक येऊ नका, आम्हाला तेवढीच परवानगी आहे. तिथे 3,500-4 हजार लोक आले. संविधानाचंच बचावाची ती संमेलन होतं आणि ती सगळी पोलीस ऑफिसर आमच्या समोर येऊन बंदुकात आणून आमच्या सगळ्या आयोजकांना भीती घालण्यासाठी उभी झाली. आणि मग आयोजकाने सांगितलं, साहेब आपण 50 लोकांना बोलवलं होतं, हे म्हणतात तुम्ही 5,000 लोक कशाला आणले, म्हणून हा कार्यक्रम बंद करा म्हणून सांगितलं. मी सांगितलं बंद करायचं नाही, कार्यक्रम सुरू ठेवा. आणि मग मी माझ्या भाषणातून म्हणालो की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान निर्माण करून दिलं त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबात माझा जन्म झालाय. ज्या बाबासाहेबांनी संविधान खाव्या लागल्या तरी मी त्या खायला तयार आहे, पण तुम्हाला शरण यायला मी तयार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, भारतीय संविधानाचं, राजरत्न आंबेडकर साहेब आप आगे बढ़ो, भारतीय बौद्ध महासभेचं. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927चं आंदोलन यशस्वी केलं, उभा केलं, लोकांना जागृत केलं. लोक जागी झाले आणि आपल्या हक्क आणि अधिकाराची मागणी करू लागले. आणि आम्ही त्यावेळेस हिंदू होतो आणि म्हणून मग आमची दुसरी मागणी काय? पाणी तर मिळालं, आता मंदिराचं काय? आणि मग सगळी लोक बाबासाहेब आंबेडकरांकडे येऊन सांगितलं की बाबासाहेब जसं पाण्याच्या तळ्यावर घेऊन गेलात तसं मंदिरात पण घेऊन चला. बाबासाहेब म्हणाले ठीक आहे, मंदिरात जायचंय, चला. आणि मग 1930 साली बाबासाहेब आंबेडकरांनी याच तुमच्या नागपूर विभागा या नाशिक मंदिर तुमच्या जवळच आहे ना, बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा 50,000 लोकांना एकत्रित केलं आणि सांगितलं की आता आपण काळाराम मंदिराच्या त्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा. ठरल्याप्रमाणे सगळी लोक आली आणि जशीही लोक मंदिराच्या दारावर आली आतून ती भली मोठी मोठी दरवाजे बंद करण्यात आले आणि आतून दगडफेक झाली आणि या सगळ्या लोकांना त्या इजा झाल्या. एक दगड येऊन बाबासाहेबांच्या माथ्यावर लागला, बाबासाहेबांच्या माथ्यातून रक्त यायला लागलं. बाबासाहेबांनी तिथेच सभा घेऊन सांगितलं की बघा तुम्ही स्वतःला हिंदू समजता, जर आम्ही हिंदू आहोत, तुम्ही हिंदू आहात, मग आम्हाला मंदिरात का घेतलं जात नाही? आम्हाला या मंदिरामध्ये का घेतलं जात नाही? आज 1930 ते आज 2021 100 वर्ष ही पूर्ण झालेली नाहीत. झालीत का या घटनेला? 100 वर्ष होण्यासाठी अजून 10 वर्ष वाट बघावी लागणार आहे. पण या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये तसं बौद्ध धर्मामध्ये चमत्कार नसतो, चमत्कार हिंदू धर्मामध्ये असतो. पण हिंदू धर्माशी संबंधित असल्यामुळे एक चमत्कार झाला. काय झाला माहितीये चमत्कार? 1930 साली बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिराच्या त्या सत्याग्रहासाठी उतरले. सगळे मंदिराचे दरवाजे बंद झाले. केली की हिंदू धर्मात जन्म घेणं हे माझ्या हातात नव्हतं, पण
पण हिंदू म्हणून मी मरणार नाही, हे माझ्या हातात आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की मी हिंदू म्हणून मरणार नाही, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या बुद्धाची शरण स्वीकारली. बाबासाहेब बौद्ध झाले, आणि बौद्ध झाल्या झाल्या एक चमत्कार झाला. काय चमत्कार झाला? 1930 साली ज्या अस्पृश्य समाजाची छाया सावली देखील त्या रामाला पसंत नव्हती, त्या रामाच्या मूर्तीवर पडत नव्हती, त्या हिंदूंच्या देवी देवतेवर स्वीकार्य नव्हती. बाबासाहेब जसे बौद्ध झाले, हे मंदिरातले देव सगळे उठून उभे राहिले, सगळे उठून उभे राहिले. त्यांनी विचार केला, बाबासाहेब तर आता बौद्ध धर्मात गेलेत, आता बाबासाहेबांच्या पाठी फाटी ही सगळी बाबासाहेबांची अनुयायी हे बुद्धाकडे जातील, आणि मग हे जर बुद्धाकडे गेले तर आमच्याकडे कोण येईल? जो राम तुम्हाला मंदिरात घ्यायला तयार नव्हता, तो राम उठून उभा राहिला, आणि तो राम आता त्याचं मंदिर सोडतो आणि तुमच्या किचनमध्ये येऊन बसतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव गौतम बुद्धांचा. जो गणपती तुम्हाला मंदिरात घेत नव्हता, आता आला की नाही किचन मध्ये? मरियाई, खंडोबा. मी तुम्हाला एक छोटीशी काल्पनिक पण तेवढीच सत्य एक गोष्ट सांगतो. शेणाचा गोळा माहिती आहे सगळ्यांना? शेण. शेणावर काही माशा बसलेल्या असतात. त्या माशांचा जन्म त्याच शेणावर झालेला. त्या माशांचं जीवन म्हणजे ते शेण खायचं, त्याच्यावरच बसायचं, त्याच्यावरच झोपायचं, बस एवढंच त्यांचं जीवन. ते शेण सोडूनही ते कधी कुठे गेले नाही. एके दिवशी काही माशा तिकडून उडत उडत जात असतात. त्या बघतात, अरे हे आमचेच बांधव आहेत, हे घाणेरडं शेण का खाताय? त्या माशा खाली उतरतात आणि प्रत्येक माशीला, सगळ्या माशांना म्हणतात, अरे हे घाणेरडं शेण का खाताय? आम्ही ज्या बागेत राहतो त्या बागेमध्ये खूप सारी फळं आहेत, खूप सारी फुलं आहेत. त्या बागेत या, त्या फळांचा रस पिया, त्या फुलांचा मध पिया, हे घाणेरडं शेण खायचं बंद करा. त्या माशा म्हणतात, आम्ही तर कधी अशी बाग बघितली नाही, कधी फुलं काय असतात, फळं काय असतात आम्हाला माहिती नाही. नाही बाबा, आम्ही आमचं शेण काय सोडून तुझ्यासोबत येत नाही. म्हणा, अरे खरंच तिथे फळं आहेत, फुलं आहेत, हे शेण खायचं बंद करा आणि आमच्यासोबत या. पण नाही नाही. त्या माशा म्हणतात, आपण जर यांच्यासोबत गेलो आणि दुसऱ्याच माशा येऊन या शेणावर बसल्या तर आपलं शेण पण जायचं, नको बाबा. त्या माशा शेणावरच बसलेल्या असतात. त्या फळांच्या फुलांच्या माशा त्यांना म्हणतात, अरे एकदा आमच्या येऊन सोबत बघा तरी. त्यातल्या 2 माशा जरा हुशार असतात. त्या म्हणतात, आता एवढं तुम्ही म्हणताय तर एकदा बघण्यात काय हरकत आहे. मग या 2 माशा बाकींच्या माशांसोबत उडतात आणि त्या बागेत येऊन बघतात. त्या बागेत आल्यानंतर त्यांना सगळीकडे फळं दिसतात, फुलं दिसतात. त्या कसलाही विचार न करता ते फळांवर बसतात, फुलांवर बसतात, त्याचा मध पितात, रस पितात, आणि पोट भरून झाल्यानंतर त्यांना त्यांच्या शेणावरच्या माशांची आठवण होते. अरे आमचे शेणावरचे बांधव तो तिथेच राहिले, त्यांना पण इकडे घेऊन येऊया. म्हणून ह्या दोघी माशा उडत उडत त्या शेणावर येतात, शेणाजवळ बसतात आणि म्हणतात, अरे तिकडे खरंच फळं आहेत, तिकडे खरंच फुलं आहेत. आजपासून आपण हे शेण खायचं बंद करायचं आणि आपण त्या बागेमध्ये जाऊन राहायचं. आता बाकीच्या माशा तर म्हणतात, हे दोघं बोलतायत तर खरंच असेल. तरी पण त्यांच्या मनामध्ये शंका असते, त्यांच्या मनामध्ये संदेह असतो. ते तरी म्हणतात, समजा तिकडे गेल्यावर आपल्याला कोणी मागेत येऊ दिलं नाही तर, आपल्याला कोणी अडवलं तर, तिकडची फळच संपली तर, तिकडची फुलच संपली तर, अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात. जसं आपल्या मनामध्ये आहे, बौद्ध धम्म स्वीकारला तर, आरक्षण गेलं तर, स्कॉलरशिप मिळाली नाही तर, नोकरी गेली तर, अनेक अनेक जसे प्रश्न असतात तसे त्या माशांच्या मनामध्ये प्रश्न असतात.
मग त्या माशा आपसात बैठक घेतात आणि म्हणतात आता ही दोघं जाऊन आलीत म्हणजे खरं असेल, पण तिकडे जाऊन जर आपल्याला फळं फुलं मिळाली नाही तर उपाशी मरण्यापेक्षा आपण एक काम करूया, थोडं थोडं शेण शिदोरी म्हणून घेऊनच जाऊया. शिदोरी असते ना तुमच्याकडे, तर थोडं थोडं शेण आपण सोबत घेऊनच जाऊया. मग प्रत्येक माशी शेणाचा एक एक गोळा आपल्या तोंडामध्ये कोंबते आणि त्या बागेसाठी निघते. थोड्या वेळामध्ये या बागेत येतात. बागेत येऊन बघतात तर काय, सगळीकडे फळं लागलीत, फुलं लागली. त्या माशा फळांवर बसतात, फुलांवर बसतात, त्याचं मध प्यायला सुरुवात करतात आणि जसंही ते मध त्यांच्या तोंडात जातं त्यांना घाणेरडी चव लागते. शी, किती घाणेरडं मध आहे, त्यापेक्षा आपलं शेण चांगलं होतं. त्या दोन माशा म्हणतात आम्हाला तर चांगलं लागतंय, एक काम करा दुसऱ्या फळावर बसा. त्या दुसऱ्या फळावर बसतात, पुन्हा मध पितात, पुन्हा त्यांना घाणेरडी चव लागते. त्या दोन माशापैकी एका माशीला कळतं काय प्रकार आहे. ती पुढे येते, बाकीच्या माशांना म्हणते जरा आपली तोंड उघडा. जसंही ते तोंड उघडतात आतमध्ये शेणाचा गोळा तसाच असतो. आमचं तसंच झालं. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या फळ आणि फुलांच्या भरलेल्या बागेमध्ये बौद्ध धम्माच्या बागेत घेऊन आले की या बागेत या बागेमध्ये या. आरक्षण, नोकरी, स्कॉलरशिप कशाची चिंता करू नका, तुम्ही या बौद्ध धम्माच्या बागेत या. पिढ्यानपिढ्या तुमच्या सुरक्षिततेतील या बागेत या. मग आम्ही सगळे बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून या बागेत येत असताना काय केलं माहित आहे, ब्राह्मणी धर्माचा शेणाचा गोळा 33 कोटीच्या रूपामध्ये तोंडामध्ये तसाच कोंबला. ती मर्याई कोंबली, खंडोबा कोंबला, गणेश कोंबला, महेश कोंबला, ब्रह्मा कोंबला आणि आले ते या बौद्ध धम्माच्या बागेत. आणि वर्षानुवर्ष बौद्ध धम्माचा गोडवा चाकायचा प्रयत्न करतोय, पण तो गोडवा आमच्यापर्यंत येत नाही. हा बौद्ध धम्माचा गोडवा जर तुम्हाला चाकायचा असेल तर 33 कोटी देवी देवता तोंडातून थुका आणि मग बाबासाहेबांनी दाखवलेला बौद्ध धम्माकडे या. आरक्षण कुणाला आहे, महाराला आहे, मातंगाला आहे, चांभाराला आहे, ढोराला आहे, कुणब्याला आहे, ओबीसीला आहे, एसटीला आहे, या सगळ्यांना आरक्षण आहे. महार, मातंग, चांभार, ढोर म्हणून जगाल तर या नंदुरबारच्या बाहेर जाऊ शकणार नाही. बौद्ध म्हणून व्हा, अख्ख्या जगात राज्य करा, अख्ख्या जगात या. मी तुम्हाला माझ्यासोबत झालेला प्रसंग सांगतो. संयुक्त राष्ट्राच्या बैठकीला गेलो होतो 2018 साली. जवळपास 150 देशांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी होते. 50 ते 60 हजार लोक त्या बैठकीला होते. अनेक देशांचे प्रधानमंत्री, आमच्याही बेनं होतं तिकडं. या सगळ्या लोकांसोबत जेव्हा गाठी भेटी होतात, चायनाचे, जपानचे लोक आमच्या समोर आले आणि आम्हाला विचारलं, त्यांनी प्रश्न विचारला, विच कंट्री, कोणत्या देशातनं आलात तुम्ही? आम्ही त्यांना उत्तर दिलं, इंडिया, भारतातून आलो. काय म्हणतात माहितीये जपानची लोक, चायनाची लोक, ओ इंडिया, आंबेडकर्स इंडिया. आजही या देशाची ओळख मोदीचा किंवा गांधीचा भारत म्हणून होत नाही, बाबासाहेबांचा भारत म्हणून अख्ख्या विश्वात या देशाची ओळख होते, अख्ख्या विश्वात होते. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला त्या बौद्ध धम्माच्या ओंजळीत टाकलंय. का टाकलंय ते पुढे सांगणार आहे. 1930 चा कालखंड संपला आणि मग इंग्रजांना वाटू लागलं या अस्पृश्य समाजाचा एक काहीतरी म्हणणं आहे. तर गांधीचं काय म्हणणं होतं, हे हरिजन आहेत, यांचा नेता मी आहे, आमचं काय ते आम्ही बघून घेऊ, तुम्ही मध्ये मध्ये करायचं नाही. बाबासाहेब म्हणाले आम्ही हरिजन फरिजन नाही, आम्ही कोण आहोत, डिप्रेस्ड क्लासेस आहोत, ऑप्रेस्ड मासेस आहोत, आम्ही बहिष्कृत आहोत.
आणि मग इंग्रजांना वाटू लागलं या देशामध्ये केवळ हिंदू राहत नाही, मुसलमान राहत नाही, ख्रिश्चन राहत नाही, सिख राहत नाही, पारसी राहत नाही, या देशामध्ये अजून एक मोठा वर्ग आहे जो बहिष्कृत आहे आणि त्या बहिष्कृतांचा नेता म्हणजे डॉक्टर आंबेडकर आहे. आणि म्हणून येणाऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये, गोलमेज परिषदेमध्ये या बहिष्कृतांचंही प्रतिनिधित्व झालं पाहिजे. आणि त्या राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रजांनी आमंत्रण पाठवलं की तुमचं काय म्हणणं आहे ते लंडनमध्ये येऊन आमच्या समोर सांगा आणि तुम्हाला काय अधिकार हवेत ते आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. अनेक लोकांना हा एक प्रसंग माहिती नाही, कारण बरीच लोक आमचे आज रायटिंग अँड स्पीचेस वाचत नाहीत. बाबासाहेबांना आमंत्रण आल्यानंतर गांधीला कळलं है अस्पृश्यांचा नेता म्हणून आंबेडकर कसा काय, अस्पृश्यांचा नेता तर मी आहे, म्हणून अस्पृश्यांचा नेता म्हणून मला आमंत्रण आलं पाहिजे. अस्पृश्यांचा नेता म्हणून गांधीला आमंत्रण आलं नाही म्हणून गांधीने त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवर बहिष्कार टाकला. मी त्या कॉन्फरन्सला येत नाही. इंग्रज म्हणाले नाही येत तर नाही येत, आम्हाला काय घेणं देणं. इंग्रजांनी आमंत्रण पाठवूनही गांधीने बहिष्कार टाकला. बाबासाहेब आंबेडकर त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले. जात असताना कुणाला नेलं माहित आहे सोबत? गांधीने कुणाला नेलं ते नंतर सांगेन, पण बाबासाहेब कुणाला घेऊन गेले माहित आहे? मराठा समाजाचा प्रतिनिधित्व शंकरराव जाधव बाबासाहेब सोबत घेऊन गेले. चला मी माझ्या लोकांसाठी मागतो, तुम्ही तुमच्या लोकांची मागणी तिथे करा. शंकरराव जाधवांना बाबासाहेब राऊंड टेबल कॉन्फरन्सला घेऊन गेले आणि पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गांधी नसल्यामुळे बाबासाहेबांनी सगळे अधिकार, सगळ्या मागण्या त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ठेवले आणि बाबासाहेब आपल्या विद्वत्तेच्या बळावर सगळ्या मागण्या त्या इंग्रजांकडनं कबूल करण्यामध्ये यशस्वी झाले. या सगळ्या बातम्या टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून भारतामध्ये कळत होत्या आणि गांधीला वाटावं लागलं की मी तिकडे नसल्यामुळे बाबासाहेबांना कोणीही रोखत नाहीये. आणि म्हणून या गांधीने एक षडयंत्र केलं. पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स संपली, दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला सुरुवात होणार. मग इंग्रजांनी विचार केला, पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधींनी बहिष्कार टाकला म्हणून दुसऱ्याला बोलवण्यात काही अर्थ नाही. दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गांधींना आमंत्रणच पाठवलं नाही. आमंत्रण नसताना हा 2 बकऱ्या घेऊन सोबत गेला. बाबासाहेब शंकरराव जाधवांना सोबत घेऊन जात आहेत, गांधी बकऱ्या घेऊन जातोय. आणि गांधी तिकडे गेल्यानंतर फक्त एकच काम त्याने केलं, जे जे मागण्या, जे जे हक्क आणि अधिकार बाबासाहेब मागतील त्याला फक्त विरोध करायचा. आमचे जॉली मोरे बोलत होते की तुमचा दोस्त कोण, दुश्मन कोण हे ओळखा. बाबासाहेब त्यावेळी शंकरराव जाधवांना, ओबीसींना, मराठ्यांना सोबत ठेवतात, सोबत घेऊन जातात. आणि तिकडे गेल्यानंतर हा गांधी पुन्हा षडयंत्र करतो. बाबासाहेब जे जे हक्क आणि अधिकार आपल्या लोकांसाठी मागतायत इंग्रज ते देत आहेत. गांधी म्हणतो देणार नाही, गांधी म्हणतो देणार नाही. आता दोघंही बॅरिस्टर, गांधी बॅरिस्टर आणि बाबासाहेब बॅरिस्टर, या 2 बॅरिस्टरचा युक्तिवाद सुरू आहे. पण त्या युक्तिवादामध्ये बाबासाहेब गांधींना पछाडतात. गांधींचा पराभव होतो. आता गांधींचा पराभव कसा होतो? गांधी पण बॅरिस्टर आहे, पण या 2 बॅरिस्टर मध्ये एक मूलभूत फरक आहे. बाबासाहेब जे बॅरिस्टर आहेत ते एमएससी, डीएसटी, डीएससी, पीएचडी अशी असलेले बॅरिस्टर आहे आणि गांधी 10वी मध्ये 4 वेळा नापास झाल्यानंतर बॅरिस्टर आहे. त्यामुळे गांधीचा टिकाव बाबासाहेबांसमोर लागत नाही आणि मग बाबासाहेब सगळे हक्क आणि अधिकार घेण्यात यशस्वी होतात आणि मग गांधी तिथे एक षडयंत्र करतात. सर आगा खान यांच्या नेतृत्वाखाली जे मुसलमानांचं डेलिगेशन गेलेलं आहे त्यांना जेवायला बोलवतात आणि सांगतात की उद्या सकाळी जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्सला सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला बाबासाहेबांचा विरोध करायचा आहे. तुमच्या ज्या काही मागण्या आहेत
त्या सगळ्या मागण्या मी मान्य करतो, फक्त बाबासाहेबांचा विरोध करा. आता ते मुसलमान त्यांच्या लक्षात येतं की गांधी हा बनिया माणूस आहे. बनिया माहिती आहे ना? बनिया बनिया लोकांची एक खासियत असते, काही घेतल्याशिवाय तुम्हाला काही देणारच नाही. ते मुस्लिम लोक ओळखतात की गांधी हा जातीने बनिया आहे, आपल्याला जर काही देतोय तर याच्या बदल्यात काहीतरी नक्की मागणार आहे. मग ते मुस्लिम गांधींना प्रश्न करतात कि इसके बदले में आपको क्या चाहिए. आणि गांधी त्यावेळेस सांगतात कि कल सुबह जब राउंड टेबल कॉन्फ्रेंस को शुरुआत होगी और जैसे ही डॉक्टर अंबेडकर अपने लोगों के लिए हक और अधिकार मांगेंगे उसको तुमको विरोध करना है. त्या मुसलमानांनी काय केलं माहित आहे? गांधींना सांगितलं की गांधी जी, हमारे अछूत भाई बहनों के हक और अधिकार में से अगर आप हमको कुछ देना चाहते हो तो हम वो कतई स्वीकार नहीं करेंगे. दुसऱ्या दिवशी हे मुसलमान बाबासाहेबांच्या बाजूने उभे राहिले आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्या राउंड टेबल कॉन्फरन्स मध्ये कॉम्युनल अवॉर्ड नावाचा अधिकार प्राप्त झाला. आणि गांधीने तिकडेच घोषणा केली की या भारतातल्या अस्पृश्यांना जर तुम्ही काही देत असाल तर मी माझा प्राण जाईपर्यंत उपोषण करेन, पण यांना मिळू देणार नाही. ही दुसरी घटना पुन्हा कंपेअर करा. भारताच्या बाहेरची लोक तुम्हाला अधिकार देत आहेत, भारतातली ब्राह्मणी व्यवस्था तुम्हाला देत नाही. देते का? बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रजांना ही धमकी दिल्यानंतर गांधींना अटक झाली. बाबासाहेब आंबेडकरांना प्रेशराईज करण्यात आलं, धमक्या देण्यात आल्या, लोकांची गरज आणण्यात आली आणि मग बाबासाहेबांना पुन्हा ते अधिकार द्यावे लागले, पुन्हा सोडावे लागले असं म्हणा. हाही राऊंड टेबल कॉन्फरन्सचा कालखंड गेल्यानंतर मग 1940s मध्ये जेव्हा बाबासाहेबांचं पदार्पण झालं, या देशाच्या स्वातंत्र्याची हालचालीला सुरुवात झाली. 1943 मध्ये 1943 मध्ये इंग्रजांनी घोषणा केली की ठीक आहे, आम्ही या देशाला स्वातंत्र्य देतो, पण असंच तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही. आम्ही गेल्यानंतर हा देश कसा चालणार त्यासाठी संपूर्ण दस्तावेज तुम्हाला तयार करावा लागणार आहे. आणि तो दस्तावेज म्हणजे या देशाचं संविधान. हा या देशाचं संविधान निर्माण करण्यासाठी एक संसद किंवा एक संविधान सभा गठीत करण्यात येईल. त्यासाठी इलेक्शन्स होतील आणि ती लोक या देशाचं संविधान निर्माण करतील. इंग्रजांनी घोषणा केली. बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून या संविधान सभेमध्ये जाण्याची त्यांनी तयारी सुरू केली. आणि जसंही बाबासाहेब या देशाच्या संविधान सभेमध्ये जाऊन या देशाचं संविधान निर्माण करण्यासाठी तयारी करत असताना नेहरू आणि पटेल हे येऊन बाबासाहेबांना म्हणाले कि बाबा साहब, हमें पता चला है कि आप संविधान सभा में जाने की तैयारी कर रहे हो. हम आपको बताने के लिए आए हैं कि संविधान सभा के दरवाजे ही नहीं, खिड़कियां भी हमने आपके लिए बंद रखी है. हम आपको संविधान सभा में आने ही नहीं देंगे. अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचं संविधान निर्माण करण्यापासून रोखण्यात आलं. पश्चिम बंगालमध्ये बसलेल्या मुसलमानांनी आणि आजचे जे रविदासिया समाजाची लोक आहेत, पंजाबची जी चमार कम्युनिटी आपण म्हणतो, उत्तर प्रदेशचे जे चमार आहेत, या सगळ्यांनी मिळून बाबासाहेब आंबेडकरांना पश्चिम बंगालला बोलावलं आणि बाबासाहेबांना पश्चिम बंगालहून या संविधान सभेमध्ये पाठवलं की बाबासाहेब, तुम्ही जा या संविधान सभेमध्ये आणि या देशाच्या आमच्यासाठी हक्क आणि अधिकाराची संपूर्ण दस्तावेज तयार करा. 9 डिसेंबर 1946 या तारखेला संविधान सभेचं पहिल्या दिवसाचं कामकाज सुरू झालं आणि 26 नोव्हेंबर 1949 ला
या देशाचं संविधान निर्माण होऊन बाबासाहेबांनी अर्पण केलं. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी संविधान निर्माण करत होते त्यावेळेस त्यांची शारीरिक परिस्थिती ही चांगली नव्हती. तरी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ भारताचंच नव्हे तर जगातलं उत्कृष्ट संविधान बाबासाहेबांनी तयार केलं, निर्माण केलं आणि देशाला दिलं. देत असताना काय म्हणतात माहित आहे? विचार करा, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान निर्माण करण्यासाठी एवढा संघर्ष केला, कोणी बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये घ्यायला तयार नव्हते, तरी देखील बाबासाहेब संघर्ष करून त्या संविधान सभेमध्ये गेले. 18 तासापर्यंत बाबासाहेबांनी या संविधानाची निर्मिती केली. पण तेच संविधान देताना काय म्हणतात माहितीये? बाबासाहेब संविधान देताना म्हणतात की संविधान कितीही उत्कृष्ट असला तरी त्याला चालवणारी लोक जर लायक नसतील म्हणजे काय? नालायक असतील. बाबासाहेब म्हणतात की हा संविधान कितीही उत्कृष्ट असला तरी याला चालवणारी लोक जर नालायक असतील तर संविधान काहीही कामाचा नाही. विचार करा जरा बाबासाहेबांच्या, आपण तर त्या जागेला बसू शकत नाही, पण बाबासाहेबांच्या जागेवर बसून 1 मिनिट विचार करा की इतका सुंदर, इतका उत्कृष्ट संविधान तयार केलेला, पण तो देताना बाबासाहेब काय म्हणतात की संविधान काहीच कामाचा नाही जर चालवणारी लोक लायक नसतील. आणि आता तुम्ही मला सांगा, ज्यांच्या हातात आता हे संविधान आहे ती लायक आहेत की नालायक आहेत? जर ही लोक नालायक आहेत, हे संविधान चालवणार आहेत? देशामध्ये संविधान लागू आहे? नाही. इमर्जन्सी लागू आहे. जिथे इमर्जन्सी लागू आहे तिथे संविधान लागू नाही. तिथे संविधान लागू नाही. 6 डिसेंबरला परवानगी नाही, 1 जानेवारीला परवानगी नाही. हा देश मागच्या 2-2.5 वर्षापासून इमर्जन्सीमध्ये आहे. संविधान या देशावर मागच्या 2-2.5 वर्षापासून नाही तर मागच्या 7-8 वर्षापासून लागू नाहीये. मला सांगा, आता जे सरकार आहे याला आपण काय म्हणतो? कोणतं सरकार? मोदी सरकार. तुमचे भारताचे कोणतेही दस्तावेज काढा, नोट काढा, त्याच्यावर कोणतं सरकार लिहिलेलं आहे? भारत सरकार आहे की नाही? या 7-8 वर्षामध्ये भारत सरकार हा शब्द कानावर पडलाय कधी? टीव्हीवर मोदी सरकार, न्यूजपेपर मोदी सरकार. हे सरकार कोणतं आहे? मोदी सरकार. मग मोदी सरकारचं संविधान कोणतं? भारत सरकारवर भारताचं संविधान लागू आहे की नाही? मग मोदी सरकारवर काय लागू आहे? मोदी सरकारवर मनुस्मृती लागू आहे. मागच्या 7-8 वर्षापासून या देशामध्ये मोदी सरकार आहे आणि मोदी सरकार आहे म्हणजे मनुस्मृती लागू आहे. भारत सरकार असेल तर संविधान आहे. बाबासाहेबांनी संविधान भारत सरकारला दिलेलं आहे, मोदी सरकारला नाही. आणि म्हणून या मोदी सरकारने अस्तित्वात आल्या आल्या हे संविधान नष्ट केलेलं आहे. आज या देशावर हे संविधान लागू नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 1949ला संविधान दिल्यानंतर बाबासाहेबांचा बीबीसीला इंटरव्ह्यू झाला. 1954चा इंटरव्ह्यू आहे, 1950चा इंटरव्ह्यू आहे. तो इंटरव्ह्यूवर बाबासाहेबांना प्रश्न करतो की बाबासाहेब, या देशामध्ये लोकशाहीचं काय होईल? बाबासाहेब म्हणतात जास्त काळ टिकणार नाही. या देशामध्ये लोकशाही, लोकतंत्र जास्त काळ टिकणार नाही. मग बाबासाहेबांना तो इंटरव्ह्यूवर पुन्हा प्रश्न करतो, मग बाबासाहेब अशा अवस्थेत तुम्ही काय करणार? बाबासाहेब म्हणतात अशा अवस्थेमध्ये आम्हाला एक समान पर्यायी व्यवस्था उभी करावी लागेल. अल्टरनेट सिस्टम
आम्हाला या ठिकाणी उभी करावी लागेल पर्यायी व्यवस्था. मग ती पर्यायी व्यवस्था काय आहे? संविधान हटल्यानंतर किंवा संविधान निष्कृष्ट किंवा बंद केल्यानंतर बाबासाहेब जी व्यवस्था म्हणतायत ती व्यवस्था कोणती आहे? ती व्यवस्था कोण स्थापन करणार आहे? ती व्यवस्था स्वतः बाबासाहेब आंबेडकर स्थापित करून गेलेले आहेत. 1949 ला संविधान दिला, 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मार्च महिन्यामध्ये पहिल्यांदा ते पाऊल, एक नवीन पर्यायी व्यवस्था उभं करण्याचं पाऊल बाबासाहेबांनी उचललं. वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट नावाच्या संघटनेच्या बैठकीत बाबासाहेब गेले. जगातले सगळे बौद्ध देश एकत्रित आले. एकत्रित आल्यानंतर या सगळ्या देशांनी असा ठराव मंजूर केला की ज्या पद्धतीने वेगवेगळ्या देशांचं संघटन आहे तसं बौद्ध देशांचंही संघटन असलं पाहिजे. 27 देशांनी मिळून एक ऑर्गनायझेशन, एक संस्था 1950 साली स्थापन केली, रजिस्टर केली. तिचं नाव आहे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट. 1950 साली ही संस्था रजिस्टर झाली आणि त्यांनी निर्णय घेतला की प्रत्येक 2 वर्षांनी आपण भेटायचं, प्रत्येक 2 वर्षांनी भेटायचं आणि ज्या ज्या बौद्ध देशाला गरज आहे, बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याची गरज आहे, त्या देशाला आपण सगळ्यांनी मिळून मदत करायची असा निर्णय घेतला आणि सगळी लोक आपापल्या देशात गेली. बाबासाहेब आंबेडकर या स्थापनेमध्ये हजर होते आणि बाबासाहेबांच्या लक्षात आलं की जगातले बौद्ध देश आता एकत्रित आलेत आणि त्यांनी एक संस्था निर्माण केली आहे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट नावाची आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ही पर्यायी व्यवस्था भारतामध्ये आणण्याचं कामकाज सुरू केलं. दुसरी बैठक 1952 ला होती आणि त्याच साली या भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणुका या देशामध्ये होत्या. बाबासाहेबांनी विचार केला आता तरी थोडं मन परिवर्तन झालं असेल. बाबासाहेब लोकसभेसाठी उभे राहिले, पार्लमेंटच्या इलेक्शनसाठी बाबासाहेब उभे राहिले. आता विचार करा, ज्या महामानवाने 2च वर्षापूर्वी या देशाला संविधान निर्माण करून दिलंय ती व्यक्ती जर लोकसभेसाठी उभी राहत असेल तर कोणता तरी पक्ष बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहील का? MSc, DSc, बारेट लॉ, डिलीट, PhD एवढी शिकलेली व्यक्ती या देशामध्ये लोकसभेसाठी उभी राहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्यासाठी कम्युनिस्ट, काँग्रेस ही सगळी ब्राह्मणी म्हणजे आजची बीजेपी, ही सगळी ब्राह्मणी व्यवस्था, ही ब्राह्मणी पार्ट्या उभ्या राहिल्या आणि बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्यासाठी एक चौथी नापास काजरोळकर उभा केला. चौथी नापास काजरोळकर. या चौथी नापास काजरोळकरने बाबासाहेब आंबेडकरांसारख्या उच्च विद्याभूषित व्यक्तीचा पराभव केला. बाबासाहेबांच्या लक्षात आलं जी व्यवस्था मला न्याय देत नाही, माझ्या पश्चात माझ्या लोकांना काय न्याय देईल, माझ्या पश्चात माझ्या लोकांना काय न्याय देईल. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी 1954च्या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट जागतिक बौद्ध धम्माच्या परिषदेमध्ये हजेरी लावली आणि तिकडे आक्रमकपणे बाबासाहेबांनी आपलं भाषण केलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही भारतामध्ये या आणि भारताला जगाच्या बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू हा भारत करा. या भारतातून जगामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार या भारतातून करा. बाबासाहेब आंबेडकर भारतात आले. 1954ची ही सभा संपूर्ण भारतात आले आणि बाबासाहेबांच्या लक्षात आलं की जगातले बौद्ध भारतासोबत जर संपर्क करायचा असेल तर ते कसे करतील आणि जगातल्या बौद्ध देशांना जर भारतासोबत संपर्क करायचा असेल तर बौद्धांची एक संस्था या देशातही असणं गरजेचं आहे. आणि म्हणून 1954 साली बाबासाहेबांनी
ही दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, जिला आपण भारतीय बौद्ध महासभा म्हणतो, ही संस्था निर्माण केली आणि जगातल्या बौद्धांना सांगितलं की भारतामध्ये यायचं असेल तर ही आमची संस्था या देशामध्ये कार्यरत आहे, तुम्ही या देशामध्ये या आणि या देशामधून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. 1954 साली ही संस्था बाबासाहेबांनी निर्माण केली आणि 56 साली बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा आधी स्वतः घेतली. काही लोकांना वाटतं हा कार्यक्रम महाराष्ट्राचा, नागपूरला झाला म्हणून तो महाराष्ट्राचा पुरता कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम, हा बौद्ध धम्मा दीक्षा सोहळा केवळ महाराष्ट्रापुरता किंवा भारतापुरता मर्यादित नव्हता. बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षा देण्यासाठी जे बौद्ध भिक्खू आले होते तेही भारताचे नव्हते, ते ब्रह्मदेशेतून, बर्मामधून पूज्य भदंत चंद्रमणी हे या देशामध्ये आले आणि बाबासाहेब आंबेडकरांना आधी त्यांनी दीक्षा दिली आणि उपस्थित लाखो लोकांना, 7 लाख लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तो बौद्ध धम्माचा दीक्षाचा कार्यक्रम हा तुम्हाला आम्हाला एक संदेश आहे. काय संदेश आहे माहित आहे? की या देशाचं संविधान जर तुमची रक्षा करू शकला नाही, या देशाचं संविधान जर तुमच्या संरक्षणासाठी या देशाच्या प्रधानमंत्र्याने वापरला नाही, या देशाचं संविधान जर तुम्हाला हक्क अधिकार देऊ शकला नाही, तर हा बुद्ध तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आणि म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्ध केलं की जर तुम्हाला बौद्ध झाला तर या देशामध्ये नाही, 128 देश तुमच्या बाजूने उभे राहतील आणि तुमच्या हक्क अधिकाराची लढाई त्या ठिकाणी ही सगळे बांधव तुमच्यासाठी करतील. एवढं मोठं आंदोलन बाबासाहेबांनी, मी कुठून सुरुवात केली? 1917 पासून. 1956 ला बाबासाहेब तुम्हाला निष्कर्ष देऊन गेले की या देशाची व्यवस्था जर तुम्हाला अधिकार देऊ शकली नाही तर या बौद्ध धम्माकडे या. बाबासाहेब 15 ऑक्टोबर 1956 ला म्हणतात की आता घरातल्या घरात खूप झालं. ठीक आहे, बसा बसा बसा. काय नाही ते काय म्हणतात बैल. आम्ही तो बैलही म्हणत नाही, म्हणून मोदी आहे माझे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला बौद्ध करण्यामागे खूप मोठा हेतू आहे, खूप मोठं कारण आहे. कालपर्यंत तुमच्या घरामध्ये मरियाई खंडोबा होता आणि तो हटवून बुद्ध बसवा यासाठी तुम्हाला बाबासाहेबांनी बौद्ध केलेलं नाही. तुमच्या हक्काची, अधिकाराची लढाई लढण्यासाठी बाबासाहेब तुम्हाला हा बौद्ध धम्म देऊन गेलेले आहेत. या बौद्ध धम्माची ताकद काय आहे हे आज तुम्हाला माहिती नाही. या बौद्ध धम्माची ताकद काय आहे या देशाच्या प्रधानमंत्र्याला माहिती आहे. या देशाचा प्रधानमंत्री आमचा सामना या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या युनायटेड नेशन्सच्या कॉन्फरन्सेसमध्ये होतो. हा तिकडे स्वतःला बौद्ध म्हणून सांगतो, तिकडे स्वतःला बौद्ध म्हणून, ही स्वतः बौद्ध म्हणून तिकडे येत आहे. आम्ही मूळचे या देशातले बौद्ध, आम्ही लोक बौद्ध म्हणून जगात जाण्याऐवजी आज बौद्ध म्हणून कोण जातोय जगामध्ये? बौद्ध म्हणून कोण जातोय? आम्ही इकडे भांडतोय, आमचं भांडण इकडे, मी अध्यक्ष का तू अध्यक्ष, आमचं इकडे भांडण सुरू आहे. आणि बौद्ध धम्माचा मलिदा हा मोदी, योगी, ही लोक. मी तुम्हाला 2014चा प्रसंग सांगतो. या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवीन प्रधानमंत्री झाल्यानंतर जापानला त्यांचा दौरा होता. जापानच्या प्रेसिडेंटला शिंजो अबेला त्यांची भेट होती, म्हणून ते भारतातून गीता नावाचा धर्मग्रंथ त्यांच्यासाठी घेऊन चालले होते. जापानला गेल्यानंतर या देशाच्या प्रधानमंत्र्याने गीता नावाचा धर्मग्रंथ त्या देशाच्या प्रेसिडेंटना दिला आणि सांगितलं, मैं हमारे देश से आपके लिए गीता लाया हूं.
हम हमारा देश इस गीता के अनुसार चलाने वाले हैं। त्या प्रेसिडेंटने तो धर्मग्रंथ स्वीकारला, संपूर्ण जापान त्यांना फिरवून दाखवला, IT इंडस्ट्री दाखवली, त्यांचे रस्ते दाखवले, त्यांचे बुलेट ट्रेन दाखवले, संपूर्ण देश फिरून दाखवला। आणि मग या देशाच्या प्रधानमंत्र्याचं दुसऱ्या देशामध्ये जाण्याची वेळ आली तर त्या शिंझो आबेने थांबवलं, थांबा, तुम्ही आम्हाला गीता दिली, बदल्यामध्ये मी तुम्हाला काही देऊ इच्छितो। आणि शिंझो आबेने, जपानच्या प्रेसिडेंटने त्रिपिटक नावाचा बौद्ध धम्माचा धम्मग्रंथ या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या हातात दिला आणि सांगितलं, आप आपका देश गीता के अनुसार चलाने वाले हो, लेकिन हम हमारा देश इस बुद्ध के अनुसार चलाते हैं, इसलिए विश्व में प्रथम क्रमांक पर है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला वाटू लागलं, अगर मैं गीता लेकर घूमूं तो मुझे भीख के तौर पर 1 रुपया भी नहीं मिलेगा, भीक म्हणून मला 1ही रुपया मिळणार नाही। आता काय करतात माहिती आहे, आता गीता भारतातच ठेवतात आणि बुद्धाच्या मूर्त्या घेऊन फिरतात। आमच्या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या कॉन्फरन्समध्ये, ही कॉन्फरन्स झाल्यानंतर श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू मला भेटले आणि मला म्हणतात, दिस टाइम इंडिया इज व्हेरी लकी, यू गॉट अ बुद्धिस्ट प्राईम मिनिस्टर। तुमचा देश यावेळेस खूप लकी आहे की तुम्हाला एक बौद्ध प्रधानमंत्री भेटला। मी त्यांना म्हणालो, हू से, कोण म्हणालं तुम्हाला की आमचा जो प्राइम मिनिस्टर है तो बौद्ध है? वो तो हमारे यहां आते तो बौद्ध विहार में जाते हैं, क्यों बौद्ध नहीं है? तो अगर वो बौद्ध होते, आजही गुजरातमध्ये बौद्ध धर्मांतरावर कायदेशीर मनाई आहे। तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा गुजरातमध्ये घेऊ शकत नाही आणि आता हा बिल संसदेमध्ये ठेवण्यात आलेला आहे। संपूर्ण देशामध्ये अँटी कन्व्हर्शन बिल येणाऱ्या 3 महिन्यामध्ये लागू होणार आहे। कुणीही आता दीक्षा, इतर धर्माची दीक्षा घेऊ शकणार नाही, असे कायदे या देशात तयार होत आहेत। आर्टिकल 15 काय सांगतो, ज्याला जो धर्म आवडतो त्याने तो धर्म स्वीकारावा। आता हे काय म्हणताय, हिंदू धर्माशिवाय कोणताही धर्म स्वीकारायचा नाही, आहे की नाही? मनुस्मृती लागू। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या बौद्ध धम्माच्या मार्गावर आपल्याला चालणं आज बंधनकारक आहे। याच्यासाठी, कारण या देशामधला तुमचा आवाज कधीच संपलेला आहे। तुम्हाला वाटतं नाही आम्ही आंदोलन करू ना, आम्हाला न्याय मिळेल, तुमची सोडा, या देशाचा सगळ्यात पहिला नागरिक कोण आहे? राष्ट्रपती। राष्ट्रपती पहिला नागरिक म्हणून म्हणतो ना आपण। प्राईम मिनिस्टरच्याही सगळ्यात मोठं पद कोण आहे? रामानंद कोविंद। कोण आहे? शेड्यूल कास्टचा आहे, SCचा आहे, बिहार मधली महादलित म्हणून त्यांचं कॅटेगरी आहे। शेड्यूल कास्टचा तुमच्यापैकी एक व्यक्ती आज या देशाची प्रेसिडेंट आहे, प्रधानमंत्र्यापेक्षा वरचं पद आहे। नवीन प्रेसिडेंट झाल्यानंतर त्यांना वाटलं, चला जगन्नाथपुरीच्या मंदिरात जावं, म्हणून हे सपत्नी जगन्नाथपुरीच्या मंदिरात गेले। तिकडच्या ब्राह्मणाने सांगितलं, तू तर महादलित आहेस, तू आमच्या मंदिरात कसा येतो? धक्के मारून प्रेसिडेंटला बाहेर काढलं। कुणाला? प्रेसिडेंट ऑफ इंडिया रामानंद कोविंदला जगन्नाथपुरीच्या ब्राह्मणांनी धक्के मारून सहपत्नी बाहेर काढलं। तो प्रेसिडेंट आजपर्यंत न्याय स्वतःसाठी मिळू शकला नाही। तुम्हाला मिळणार आहे? तुम्हाला मिळणार आहे? दलित म्हणून राहाल, महार म्हणून राहाल, चांभार म्हणून राहाल, मातंग म्हणून राहाल, तुम्हाला या देशात कधीही न्याय मिळणार नाही। बौद्ध म्हणून जगाल, अख्खा विश्व तुमच्या पाठीशी उभा राहील, अख्खा विश्व पाठीशी उभा राहील। आणि म्हणून बाबासाहेब तुम्हाला बौद्ध धम्माच्या मार्गावर घेऊन आले की या बौद्ध धम्माच्या मार्गाने जा आणि स्वतःची प्रगती करून घ्या। आज अनेक
अनेक देश आमच्या सहकार्यासाठी उभे आहेत, पण तिकडे आम्ही कधीही आमचं प्रतिनिधित्व करत नाही. ज्या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट सोबत बाबासाहेबांनी 1950 पासून आम्हाला जोडलं होतं, त्या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टला पुन्हा 2018 साली या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला जोडण्याचं काम केलं. आणि कामच केलं नाही, त्या जपानला ज्यावेळेस मला बोलण्याची संधी मिळाली, ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर तिकडच्या प्रेसिडेंटने, तिकडच्या सेक्रेटरीने मला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट 128 देशांचा सचिव म्हणून त्यांनी माझी नियुक्ती त्या ठिकाणी केली. आज एवढं मान सन्मान जग आम्हाला देत आहे. एकीकडे भारताची व्यवस्था, भारतरत्न कधी मिळालं बाबासाहेबांना माहितीये कोणाला? आमच्या नवीन पिढीला तर माहिती नाही कधी मिळालं. 56, 56, 66, 86 आणि 96 आपण पकडू. जवळपास 30-35 वर्षानंतर या देशाची ब्राह्मणी व्यवस्था बाबासाहेबांना भारतरत्न सारखा छोटासा किताब देते. किती वर्षानंतर? 35 वर्षानंतर. या देशाचं सर्वोच्च, देशाचं म्हणतो बाबासाहेबांसाठी नाही, देशाचं सर्वोच्च पद भारतरत्न हा बाबासाहेबांच्या पश्चात 35 वर्षाने दिला जातो. पण त्याच बाबासाहेब आंबेडकरांना जिवंतपणे या जगातले बौद्ध देश मिळून बाबासाहेबांना 1954 साली बोधिसत्व ही पदवी देतात. बोधिसत्व. आजही जगामध्ये बुद्धाची तुलना कुणाशीही केली जात नाही, पण जगातल्या बौद्ध देशांचा, बौद्ध वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचा प्रेसिडेंट बुद्धाची तुलना केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत करतो की ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी काम केलं तीच पद्धत तथागत बुद्धाची होती. एवढं मोठं मान सन्मान आम्हाला या जगामध्ये बुद्ध धम्माच्या माध्यमातून आज या जगामध्ये आम्हाला मिळतोय. आणि म्हणून आम्हा सगळ्यांचं एक कर्तव्य असलं पाहिजे की, म्हणून मी सुरुवात केली की 1927 साली जी लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत पाणी पिण्यासाठी गेली होती ती बाबासाहेबांची भक्त नव्हती, बाबासाहेबांची अनुयायी होती. आणि अनुयायी काय करतो? आपल्या नेत्याचं अनुकरण करतो. आणि आम्ही काय करतोय? बाबासाहेबांनी दीक्षा घेतली म्हणून बाबासाहेब तुम्ही खूप महान होतात, बस एवढंच करतोय. जी दीक्षा बाबासाहेबांनी घेतली ती दीक्षा आम्हालाही घेणं गरजेचं आहे की नाही? आता इथे मला हात वर करून सांगा, किती लोक बाबासाहेबांचे अनुयायी आहात? सगळे? परीक्षा घेणार आहे मी, अनुयायी आहात की नाही? लगेच हात खाली गेले म्हणतात. किती लोक 22 प्रतिज्ञा घ्यायला तयार आहेत? आणि म्हणून मी तुम्हा लोकांना आवाहन करणार आहे की नुसतं बौद्ध धम्माच्या परिषदाच नाही, 22 प्रतिज्ञाही घेऊन आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्म या देशामध्ये आपल्याला उभा करायचा आहे. काही लोकांचं म्हणणं झालं की तुम्ही आरक्षणावर पण बोला, जातीचं गणना आता येणार आहे त्याच्यामध्ये काय करायचं ते सांगा. अनेक बौद्धांमध्ये संभ्रम निर्माण करून ठेवलेला आहे. हा केवळ संभ्रम बौद्धांमध्येच आहे. मला सांगा, कोणत्या तरी ख्रिश्चन व्यक्तीला सांगायची गरज येते का की रिलिजन मध्ये ख्रिश्चन लिहा म्हणून? कोणता तरी शीख फतवा काढतोय का की रिलिजन मध्ये शीख लिहा? ती लोक स्वतःहूनच त्यांचा धर्म, जो त्यांचा धर्म आहे ते लिहिणार आहे. फक्त आमच्या लोकांना अनेक लोक मिसगाईड करतायत. काय म्हणतायत? एक व्यक्ती म्हणतो धर्म लिहा, एक म्हणतो जात लिहा, एक म्हणतो उपजात लिहा. मी तुम्हाला प्रश्न करतो, बौद्ध धम्मामध्ये किती जाती येतात? किती येतात? एकही नाही. बौद्ध धम्मामध्ये एकही जात येत नाही. येते का जात? या धम्मामध्ये जर जात असती तर बाबासाहेबांनी बौद्ध धम्मही स्वीकारला नसता. या धम्मामध्ये जाती नाहीत म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला, नाहीतर अनेक धर्म आम्हाला त्यांच्या धर्मामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी तयार असतानाही बाबासाहेबांनी त्यांचा धर्म स्वीकारला नाही. का? तुम्ही कधी आता इकडून गेल्यावर मी आंध्रात जाणार आहे.
परवा माझी आंध्राला तिथे सभा आहे, तिकडे दलित ख्रिश्चन्स आहेत. म्हणजे जसे आज तुम्ही अनुसूचित जातीची लोक आहात, जी बौद्ध झालात, तिकडची आमची अनुसूचित जातीची लोक ख्रिश्चन झाले. पण ख्रिश्चन झाल्यानंतरही त्यांचं चर्च वेगळे, त्यांचे पॅस्टर्स वेगळे, त्यांचे बिशप्स वेगळे, त्यांचे फादर वेगळे, त्यांच्याच जातीतले. आणि आता त्यांची आयडेंटिटी काय आहे? दलित ख्रिश्चन. मी पंजाबला जातो, तिकडे आमची लोक शीख धर्मामध्ये गेली, मग सिखांनी त्यांना स्वीकारलं नाही, म्हणून एक नवीन धर्म आता तिथे तयार झालाय, रविदासिया. म्हणजे आमचे जे चामार बांधव आहेत ते तिकडे जाऊन रविदासिया झाले, आमचे जे अनुसूचित जातीचे बांधव आहेत ते तिकडे जाऊन दलित ख्रिश्चन झालेत, आणि आमचे जे लोक मुसलमान झाले ते कुरेशी झाले, ते पसमांदा झाले. म्हणजे कोणत्याही जातीत गेलात, कोणत्याही धर्मात गेलात तर तुमची जात मात्र तशीच राहिली. पण बाबासाहेब या बौद्ध धम्मामध्ये तुम्हाला आणण्यासाठी म्हणतात की ज्या पद्धतीने वेगवेगळे नाले, वेगवेगळ्या नद्या, वेगवेगळे तलाव, वेगवेगळे नाले तद्या हे एकत्र येऊन एका महासागराला जसे मिळतात, जसंही त्या महासागरामध्ये येतात, ते कोणी सांगू शकणार नाही की हे गंगेचं पाणी आहे, की हे नर्मदेचं पाणी आहे, की हे यमुनेचं पाणी आहे. तसंच तुम्ही बौद्ध धर्मामध्ये या आणि कोण महाराचा, कोण चांबाराचा, कोण मातंगाचा हे ओळखता येऊ नये म्हणून जाती नष्ट करा. म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला या बौद्ध धम्मात आणलं की या धम्मामध्ये जाती नाही, इकडे या आणि एक जातीविहीन समाज, एक जातीविहीन धम्म तयार करा. पण आता आमचे शिकलेले लोक काय सांगतायत माहित आहे? धर्माच्या रकाण्यात बौद्ध लिहा आणि जातीच्या रकाण्यात महार, मातंग, चांबार, ढोर लिहा. असं केलं नाही तर आरक्षण जाईल, नोकऱ्या जाईल, स्कॉलरशिप मिळणार नाही. निर्मला सीतारामनचं नाव ऐकलंय का? या देशाची फायनान्स मिनिस्टर आहे. 3-4 महिन्यांपूर्वी तिने एक स्कीम लॉन्च केलेली आहे, काहीतरी पाईपलाईन स्कीम काहीतरी म्हणतात तिला. काय आहे माहितीये ही स्कीम? देशाच्या सगळ्या सार्वजनिक संस्था विकायच्या. एमएससीबी विकायची, रेल्वे विकायची, बँक विकायच्या, सगळ्या बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, सगळ्या बँका विकायच्या. एअरलाईन विकायची, रोड ट्रान्सपोर्ट विकायचे, सगळं विकायचं. आणि या देशामध्ये एकही सरकारी व्यवस्था ठेवायची नाही. हे मी नाही म्हणत आहे, हे या देशाची फायनान्स मिनिस्टर बोलते. आणि फायनान्स मिनिस्टर बोलल्यानंतर विरोधी पक्षाने संसदेत एक प्रश्न विचारला की तुमचं म्हणणं आहे की सगळ्या सरकारी व्यवस्था विकायच्या, मग सरकारी व्यवस्था विकल्यानंतर या देशामध्ये प्रायव्हेटायझेशन होणार, मग काय प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण मिळणार? काय प्रायव्हेट सेक्टरमध्ये, खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू होईल? हा प्रश्न विचारल्यानंतर संसदेने लेखी उत्तर दिलेलं आहे की खासगी क्षेत्रामध्ये 1% आरक्षण मिळणार नाही. आमचे नेते बौद्ध धम्मासोबत जात लिहायला सांगताय. आम्ही त्यांना आव्हान करतो, आम्ही खुशाल आमच्या जाती लिहायला तयार आहोत. जर या जाती लिहिल्याने आम्हाला आरक्षण मिळणार आहे, आम्हाला नोकऱ्या मिळणार आहे, आम्हाला शिक्षण मिळणार आहे, तर आम्ही जाती लिहायला तयार आहोत. काय तुम्ही खासगीकरण थांबवायला तयार आहात? थांबव. एकही महाराष्ट्रातला, भारतातला नेता आजही आतापर्यंत खासगीकरणाच्या विरोधात एक स्टेटमेंट त्याने दिलेलं नाही. कुणाचंही नाव घ्या, खासगीकरणाला विरोध करत नाही. आणि आम्हाला जाती लिहायला सांगता. या जाती लिहून हे महार असल्याचं प्रमाणपत्र मी कुणाला दाखवू जेणेकरून मला नोकरी मिळणार आहे? महार असल्याने मला कुठे नोकरी मिळणार आहे?
महार असल्याने मला कोणतं स्कॉलरशिप मिळणार आहे या नेत्यांनी आम्हाला दाखवून द्यावं. आम्ही खुशाल महार मातंग लिहायला तयार आहोत. जर आम्हाला स्कॉलरशिप मिळणार नसेल, नोकरी मिळणार नसेल, तर हा हिंदू धर्म सोडल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. या बौद्ध धम्मामध्ये या. हा बौद्ध धम्म आमची स्वतंत्र व्यवस्था उभी करेल. हा बौद्ध धम्म आमची व्यवस्था करेल. भीतीपोटी, लालचे पोटी महार मातंग चांभार ढोर लिहून येऊ नका. आज एवढ्या पोराला जर तुम्ही महार म्हणून ओळख दिलीत, हा मरेपर्यंत त्याची ओळख विसरू शकणार नाही. शाळेच्या दाखल्यावर त्याचा उल्लेख महार होईल, मरेपर्यंत त्याचा उल्लेख महार होईल. ज्या व्यवस्था बाबासाहेबांनी आजपासून 100 वर्षापूर्वी नष्ट करायला सांगितल्या, त्या व्यवस्था आजही आम्ही नष्ट करू शकलेलो नाही. आणि म्हणून आम्हा लोकांना जनगणनेमध्ये, धर्माच्या रकान्यामध्ये आमची ओळख बौद्ध म्हणून लिहायची आहे. बौद्ध लिहिल्यानंतर ते तुम्हाला तुमची जात विचारतील, त्यांना सांगायचं आम्ही बौद्ध आहोत आणि बौद्धांमध्ये जात येत नाही, म्हणून हा प्रश्न आम्हाला विचारायचा नाही. आणि फक्त ओळख बौद्ध म्हणून करा. बौद्ध म्हणून तुमची ओळख करा. बौद्ध महार, बौद्ध चांभार, बौद्ध ढोर म्हणून जर ओळख केलीत, ज्या हेतूने बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्ध केलंय की ही सगळी विश्वातली लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. मला तुम्ही सांगा, जपानमध्ये बौद्ध महार आहेत, बौद्ध चांभार आहेत, बौद्ध ढोर आहेत? कोणत्याच देशामध्ये बौद्धांमध्ये जाती नाहीत. आणि आपण जर या जाती घेऊन या बौद्ध धम्मात गेलो, एकही देश तुमच्यासाठी पुढे येणार नाही. एकीकडे भारताची व्यवस्था तुमच्यासाठी ठप्प आहे आणि दुसरीकडे जी बाबासाहेबांनी व्यवस्था दिली, ती ही व्यवस्था तुमच्या हातून काढून घेण्याचं षडयंत्र सुरू आहे. नोकऱ्या गेलेल्या आहेत. आणि मी म्हणतो, किती काळ आमच्या सीमाताईंनी प्रबोधन करताना ते म्हणाले की अत्त दीप भवोवा. बुद्धाचा धम्म काय सांगतो? स्वतःचा दीप स्वतः व्हा. किती काळ तुम्ही या मनुवादी व्यवस्थेच्या आधारे जिवंत राहणार आहात? किती काळ तुम्ही यांच्या आधारे शिक्षण घेणार आहात? मी तुम्हाला एक आकडा सांगतो. मागच्या वर्षी बाबासाहेबांची जयंती साजरी झाली नाही, म्हणजे 2020ला कडक लॉकडाऊन होता. बाहेर पडू नये म्हणून सरकारने आव्हान केलं. त्या आव्हानाला सगळ्यांनी प्रतिसाद दिला. घरामध्येच बाबासाहेबांची जयंती साजरी झाली की नाही? 14 एप्रिल गेल्यानंतर 16 एप्रिलला ऑनलाईन न्यूजपेपर वाचत होतो, इकॉनॉमिक टाइम्स. हा न्यूजपेपर वाचत असताना मला एक बातमी वाचायला मिळाली. हा इकॉनॉमिक टाइम्स लिहितो की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी न झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2100 कोटी रुपयांचं नुकसान झालं. किती? 2100 कोटी. म्हणजे एका रात्रीत तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना या देशाला किती रुपये देता? 2100 कोटी. कसे देता? आता एवढा मोठा पंडाल आपण बांधलाय, लाईट आणली, जनरेटर लावलंय, फुलं आणली, चेअर आणले, हे गालिचे आणलेत, खुर्च्या आणल्यात, हा सगळा खर्च जातो, अर्थव्यवस्थेला मिळतो. संपूर्ण देशात एका रात्रीत आम्ही या देशाला, एका रात्रीचं सांगतोय, एका रात्रीत या देशाला 2100 कोटी रुपये देतो. किती? 2100 कोटी. आणि आम्ही स्कॉलरशिप मागतोय 500 रुपये, 800 रुपये, 3000 रुपये. जो समाज बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना एका रात्रीत 2100 कोटी रुपये खर्च करू शकतो, तो समाज स्वतःच्या शाळा, महाविद्यालय आणि युनिव्हर्सिटी उभा करू शकत नाही. अत्तदीप व्हा, स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा. आमच्याकडे एवढी ताकद आहे,
आमच्या व्यवस्था आम्ही स्वतः तयार करू शकतो, पण आपण याच्यावर भर देत नाही. बाबासाहेब आंबेडकरांसाठी 2100 कोटी रुपये खर्च करू शकतो, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची एक युनिव्हर्सिटी उभी करू शकत नाही का? आज आमचा मीडिया नाही आहे का? मीडिया कधी टीव्ही लावला की असं वाटतं देशामध्ये दोनच लोक राहतात, एक मोदी आणि गांधी. दिवसभर मोदी मोदी मोदी, आणि मोदी नसेल तर गांधी गांधी गांधी, तिसरा माणूसच नाही या देशात. आणि मी म्हणतो त्यांचं काही चुकत नाही. चॅनल कुणाचे? अग्रवाल, अंबानी, ब्राह्मणी व्यवस्थेचे चॅनल आहेत. मग ते त्यांनाच दाखवतील जे ब्राह्मणी विचाराचा प्रचार प्रसार करतात. तुम्हाला दाखवतील? कधी बघितलंय मला लोकमतवर, एबीपी माझावर, झी24 तासवर? मी तर म्हणतो एबीपी वाल्यांनी नाव बदलावं, आता एबीपी माझा ऐवजी बीजेपी माझा करावं. दिवसभर यांचं एक तेच सुरू असतं. आणि म्हणून आज आम्ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून भारतातल्या बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था उभं करायचं काम करत आहोत. म्हणजे काय करत आहोत? 2018 साली जपानमध्ये भाषण करून मी भारतात आलो. जपानच्या लोकांनी मला विचारलं, तुमचं भाषण आम्हाला खूप आवडलं, आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो? मी त्यांना जे सगळं प्रेझेंटेशन दिलं होतं की एकेकाळी भारतामध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही 17 विश्वविद्यालय होतं या देशामध्ये. 17 विश्वविद्यालय. आज त्याच भारतामध्ये बौद्धांची, मी इतरांची सोडा, बौद्धांची शैक्षणिक प्रगती कशी आहे ती त्यांना समोर मांडले. आणि मग त्यांनी मला प्रश्न केला की आम्ही तुमची कशी मदत करू शकतो? मी त्यांना सांगितलं, मला मोठ्या मोठ्या बुद्ध मूर्त्या नको, मला तुमचा पैसाही नको, पण जगातलं उत्कृष्ट शिक्षण, जी विश्वविद्यालय नालंदा, तक्षशिला एकेकाळी भारतात होती, ती नालंदा तक्षशिला मला पुन्हा भारतात उभी करायची आहे, त्यासाठी तुम्ही मला सहाय्य करा. त्यांनी सांगितलं, आमचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे. भारतात आलो, नागपूर या ठिकाणी आम्हाला 60 एकर जमीन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला दिली. आज तिकडे मागच्या या 2-3 वर्षाचा लॉकडाऊनचा पिरियड सोडला 2 वर्षाचा, तर मागच्या 18 पासून आमचं वर्ल्ड बेस्ट बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी निर्माण करायचं काम सुरू आहे. येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडानंतर आमची मुलं हे गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेवो महेश्वरावालं शिक्षण घेणार नाही, उलट ब्राह्मणांची पण मुलं बुद्धम शरणम गच्छामी केल्याशिवाय शाळेत प्रवेश करणार नाही. अशा पद्धतीची शिक्षणाची व्यवस्था आम्ही या देशात उभी करत आहोत. ही बाबासाहेबांची संस्था आहे. 1954 साली उभी राहिली. या संस्थेला 2017 साली 2018 साली मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त झालो. आणि ही संस्था कशी वाढली पाहिजे त्यासाठी मी 24 तास काम करतो. बाबासाहेबांच्या संस्थेचं वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचं मान्यता ही निघून गेली होती, ती पुन्हा जाऊन मी पुनर्जीवित केली. आणि आज जगातल्या बौद्ध देशांसोबत या संस्थेला, बाबासाहेबांच्या संस्थेला मोठं करण्याचं काम करतोय. अनेक लोक मी हे काम करू नये म्हणून अनेक प्रकारे कधी मानसिक खच्चीकरण करण्याचं काम करतात, कधी आर्थिक प्रलोभन देऊन या मुवमेंट पासून लांब करण्याचं काम करतात, कधी राजकीय आमिष देऊन. आजही मी जर होकार दिला, ही राज्यसभा माझ्यासाठी दूर नाही. पण मी तुम्हाला विचारतो, राजकीय दृष्टीने जर मी राजकारणात सक्रिय झालो तर जास्तीत जास्त काय बनवाल मला? आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती. याच्या पुढे काय पद आहे का राजकारणात? राजकारणामध्ये याच्या पुढे काही पद देऊ शकाल का? पण मी आज तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्या नावापुढे जे आंबेडकर नाव लागतं ते राष्ट्रपती पदापेक्षा कित्येक पटीने मोठं आहे, कित्येक पटीने मोठं आहे. म्हणून अनेक लोक मला या संस्थेच्या
कामकाजामध्ये पासून दूर करण्याचा प्रयत्न करत राहतात. त्यांचा तो केविलवाणा प्रयत्न असतो. मला दूर करू शकत नाही हे बघितल्यानंतर मग ते लोकांमध्ये संभ्रम सोडतात. ते असतं ना हिंदूंमध्ये, साम दाम दंड भेद. मला समजून बघितलं, दाम पैसे देऊन बघितले, हल्लेही झाले, हेही करून आम्ही आमच्या या मार्गावरनं हटत नाही हे बघितल्यानंतर ते भेद करायला सुरुवात करतात. मग काय सुरुवात करतात? हा आंबेडकरच नाही, हा हेच नाही, हा तेच नाही, अशा पद्धतीने मग लोकांमध्ये सांगायला प्रयत्न करतात. बाबासाहेब आंबेडकरांची ही मुवमेंट चालवण्यासाठी आज हे आमची सगळी माझ्यासोबत असणारी लोक आहेत. रॉयल जीवन आज आम्ही जगतोय. बाबासाहेबांच्या या सगळ्या कारकिर्दीचा आंबेडकर परिवार एक खूप चांगलं जीवन आम्ही जगतो. आम्ही आज घराच्या बाहेर जरी आलो नाही तरी आमच्या 7 पिढ्या बसून खातील एवढं बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी करून गेलेले आहेत. पण तरी देखील आज आम्ही आमचं दायित्व म्हणून आज आम्ही लोकांमध्ये आहोत. का आहोत? कारण मी स्वतःला हे समजतो की आम्ही जे इथे उभे आहोत हा बाबासाहेबांचा परिवार नाही. बाबासाहेबांची 4 मुलं गेली, औषध उपचार अभावी गेली, पण बाबासाहेब स्वतःच्या मुलांचं दुःख करत घरात बसले नाही. तुमची मुलं मरू नये म्हणून बाबासाहेब 24 तास तुमच्यासाठी झटत राहिले. माता रमाई टीबीने गेल्या. कधी होतो टीबी? 2 वेळचं अन्न मिळालं नाही त्या व्यक्तीला टीबी होतो. आमचं घर, आमचं कुटुंब कधी बघितलंय? आमचा फोटो, फॅमिली फोटो बघितलाय? सगळी 4 बाबा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. मुकुंदराव बसलेत, भैयासाहेब बसलेत. अच्छा, बरं, या लोकांचं म्हणणं काय माहित आहे? बघा, माझे आजोबा आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, माझे पणजोबा आनंदराव तेही आंबेडकर, माझे वडील अशोकराव तेही आंबेडकर, पण राजरत्न सकपाळे म्हणे. मला कधी कधी यांचं गणितच कळत नाही. माझे पूर्वज सगळे आंबेडकर आहेत, ते आंबेडकर परिवारातले पण आहेत आणि मीच आंबेडकर परिवाराचा नाही. अशा पद्धतीने हे काम सुरू आहे. आणि मी माझ्या कधी कधी कार्यकर्त्यांना सांगतो, ज्या व्यवस्थेने बुद्धाला सोडलं नाही, ज्या व्यवस्थेने बाबासाहेबांना सोडलं नाही, ते आम्हाला सोडणार आहेत का? आम्हालाही सोडणार नाही. आणि म्हणून आम्हाला आमचं काम आमच्या मार्गाने गेलं पाहिजे. यांना कसलंही प्रत्युत्तर न देता आपलं काम आपल्याला केलं पाहिजे. आज आम्ही जे तयार झालो, आज आम्ही या मुवमेंटमध्ये आहोत केवळ बाबासाहेबांच्या एका आदेशामुळे. काय म्हणतात माहितीये बाबासाहेब? या जगाचा निरोप घेण्यापूर्वी बाबासाहेब आम्हाला एक उपाधी देऊन गेलेत. आम्हा तरुणांना, शिकलेल्या तरुणांना, तुम्हा लोकांना, ही बसलेली तरुण पोरं आहेत ना, तुम्हा सगळ्यांना एक उपाधी देऊन गेलेत, एक चांगलं नाव देऊन गेलेत. काय देऊन गेलेत माहित आहे? 18 मार्च 1956 आग्र्यामध्ये भाषण करताना बाबासाहेबांनी आमचा गौरव केला. काय गौरव केला माहित आहे? बाबासाहेब म्हणतात, माझ्यामुळे ही लोक शिकली, आम्ही, तुम्ही, माझ्यामुळे ही लोक शिकलीत, माझ्यामुळे यांना नोकऱ्या मिळाल्यात, माझ्यामुळे यांना घरं मिळाली, माझ्यामुळे यांना गाडी मिळाली. आता माझी चळवळ चालवायची वेळ आली तर हे घरात जाऊन बसलेत, हे घरात जाऊन बसलेत. माझी चळवळ चालवायला आता हे पुढे येत नाहीत. काय म्हणाले माहितीये बाबासाहेब आम्हाला? मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. काय म्हणून गेले बाबासाहेब आम्हाला? धोकेबाज. कोण आहोत आम्ही? धोकेबाज. ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला शिक्षण मिळालं, ज्या बाबासाहेबांमुळे आम्हाला नोकऱ्या मिळाल्या, कुणाचं घर नव्हतं राहायला, आता 2-2, 3-3 माळ्याच्या इमारती आम्ही स्वतःच्या बांधल्या, ती लोक मात्र स्वतःच्या कुटुंबापुरतं स्वतःचं जीवन व्यतीत करतात. अशी लोक धोकेबाज आहेत. आम्ही धोकेबाज आहोत. आणि म्हणून मी निर्णय घेतला, माझ्या जीवनाची जेव्हा बॅलन्स शीट बनेल, की मी माझ्या परिवारापुरतं काम केलं, की मी बाबासाहेबांची चळवळ उभी केली, अशी जेव्हा बॅलन्स शीट बनेल तेव्हा मला माझं नाव
धोकेबाजाच्या यादीमध्ये नोंदवायचं नाही, म्हणून मी आज बाबासाहेबांची चळवळ ही चालवण्यासाठी आज तुमच्यापर्यंत नंदुरबार सारख्या अतिशय दुर्गम भागामध्ये आलेलो आहे. इथून आंध्राला जाणार आणि बाबासाहेबांची चळवळ कशी उभी करायची, बाबासाहेबांची ही संस्था कशी उभी करायची याच्यावरच मी भर देतोय. आतापर्यंत बोललोय का माझ्या संस्थेला मदत करा म्हणून, माझ्या पार्टीला मोठं करा म्हणून? एका तरी दुसऱ्या नावाचा उल्लेख आहे इकडे? मला काही लोक म्हणतात की हम अपने संस्था से आपको बुलाएंगे, बाबा साहब के संस्था का नाम नहीं लिखेंगे. मी बोला अशाच्या कार्यक्रमात मी जात नाही. ज्याला बाबासाहेबांच्या संस्थेच्या नावाचा त्याला तिटकारा येतो अशा लोकांकडे पण मी जात नाही. आज माझं संपूर्ण जीवन मी बाबासाहेबांच्या या संस्थेला मोठं करण्यासाठी वेचणार आहे आणि बाबासाहेबांची ही संस्था बघा आज या देशामध्ये अंबानीची संस्था, अडाणीची संस्था आज या जगावर राज्य करतायत. येणाऱ्या 20-25 वर्षाचा जो जीवनकाळ अजून माझ्याकडे आहे, या 25 वर्षामध्ये या बाबासाहेबांच्या संस्थेला अडाणी अंबानीच्या संस्थेच्या पुढे घेऊन जाऊन तुम्हा सगळ्यांची एक चांगली व्यवस्था उभं करण्याचं काम आम्ही करणार आहोत. स्वतःची शिक्षणाची व्यवस्था, स्वतःच्या आरोग्याची व्यवस्था, स्वतःच्या नोकऱ्यांची व्यवस्था, स्वतःचा मीडिया, अशा पद्धतीने आम्ही स्वतःची व्यवस्था, बौद्धांची व्यवस्था उभं करण्याचं काम करत आहोत. आपण नेहमी म्हणतो ना, वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा. मग फक्त वोट हमारा आणि राज तुम्हारा कसा? आज तुम्ही सगळे लोक इकडे आहात, सगळ्यांचे बँक अकाउंट आहेत की नाही? बँक खाती किती बँक तुमच्या आहेत का? एकतरी बँक ज्याच्यामध्ये तुमचा पैसा तुम्ही ठेवलाय? इथे आम्ही स्वतःच्या मुलाला 100 रुपये देत नाही, स्वतःच्या मुलाला देत नाही, पण आमच्या जीवनाची ठेव आम्ही ब्राह्मणांच्या बँकेमध्ये ठेवून येतो. ठेवून येत आहे की नाही? अख्ख्या जीवनाचा पैसा त्या ब्राह्मणाच्या बँकेत आहे आणि तो ब्राह्मण तुमचे पैसे घेऊन अडाणीला देतो, अंबानीला देतो आणि त्यांची व्यवस्था उभी करतोय. तुम्ही जरा लोन मागायला जा, तुम्हाला सगळे कागदपत्र आणा म्हणून सांगेल, लोन देणार नाही. आणि म्हणून आम्ही विचार केला, जर पैसा आमचा आहे तर बँक पण आमची असेल आणि उद्योजक पण आमचे तयार होतील. अशा पद्धतीने एक राष्ट्रीयकृत सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला बुद्धिस्ट बँक ऑफ इंडिया या देशामध्ये उभी राहील. अशा पद्धतीची बँक. पैसा हमारा और बैंक तुम्हारी नहीं चलेगी, बैंक भी हमारी होगी और पैसा भी हमारा होगा. अशा पद्धतीने हे घोषवाक्य तयार केलं. शाळा आमच्या, मुलं आमची, बेंच आमचे, मास्तर पण आमचा आहे. शिकवतो काय? गणपतीचं, भटाचं, सगळं आमचं आहे. पण अभ्यासक्रम कुणाचा आहे? ब्राह्मणांचा. कधी तुमच्या मुलांचे पुस्तकं उघडा आणि पहिलं पान वाचा, त्या अभ्यासक्रम कोणी तयार केलाय त्यांची नावं असतात. नावांमध्ये जोशी, कुलकर्णी, देशपांडे, तिवारी, त्रिपाठी हीच सगळी नावं आहेत. आजपर्यंत बाबासाहेबांचा एकाही पाठ्यक्रमामध्ये उल्लेख नाही, शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही. आणि म्हणून एक नारा अजून आम्ही दिलाय, स्कूल हमारी और पाठ्यक्रम तुम्हारा अब से नहीं चलेगा. स्कूल भी हमारी होगी और पाठ्यक्रम भी हमारा होगा, अभ्यासक्रम पण आमचा असेल. अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही सुरू करत आहोत. अनेक व्यवस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही या देशामध्ये उभी करत आहोत. आणि हे सगळं तुमच्या पैशावर. दर महिन्याला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला 1 कोटी रुपये मिळतील अशा योजनेवर मी काम करतोय. 1 कोटी रुपये. तुमच्यापैकी किती लोक मला 1 कोटी देईल? कुणाचाच आज येणार नाही. तेवढं नाही येत. आणि 1 महिन्याला नाही, दर महिन्याला 1 कोटी. दर महिना 1 कोटी कोण देणार आहे? कोणीच देऊ शकणार नाही. एका व्यक्तीकडनं जर घेतले तर 1 कोटी घ्यावे लागतील. 10 व्यक्तीकडनं घेतले तर 1 कोटीतला 1 शून्य कमी करा, 10 लाख झाले. 10 लाख रुपये दर महिना कोणी देऊ शकणार नाही.
अजून एक शून्य कमी करा आणि 100 लोकांकडनं घ्या, म्हणजे 1 लाख रुपये घ्यावे लागतील. आता दर महिना 1 लाख रुपये देणारे 100 लोक आपल्याकडे नाहीत. मग अजून एक शून्य रुपयातला कमी करा आणि एक शून्य व्यक्तीमध्ये वाढवा. 1000 व्यक्तींनी जर 10,000 रुपये दिले तर 1 कोटी होतील. पण 10,000 रुपये देणारेही आपल्याकडे दर महिना लोक नाहीत. मग एक शून्य अजून रुपयातला कमी करा, 1000 रुपये देणारे 10,000 लोक तयार होतात करा, तेही होतील. पण मला 1,000 रुपये नकोत. एक शून्य अजून इकडचा कमी करतो, 100 रुपये देणारे 10,000 लोक तरी तयार होतील, 1 लाख लोक तरी. जो समाज 2100 कोटी रुपये खर्च करतो, तो समाज जर दर महिना 100 रुपये बाबासाहेबांच्या संस्थेला आपण न चुकता दर महिन्याला 1 तारखेला, दर महिन्याला अंबानीला देताय तुम्ही, माहित आहे, मी पण देतोय. 80 दिवस संपले नाही की याचे मेसेज सुरू होतात. आणि आता मला वाटतं 700 का 800 रुपये झाले. दर 80 दिवसाला 800 रुपये आपण अंबान्याची व्यवस्था उभी करायला देतोय की नाही? मग अंबान्याच्या व्यवस्था उभी करायला जर 800 रुपये 1.5 महिन्यात देत असाल तर बाबासाहेबांची व्यवस्था उभी करायला 100 रुपये देऊ शकणार नाही? 100 रुपये 1 महिन्याचे. काही लोक म्हणतात, हो राजरत्न आंबेडकर तू सबसे पैसे मागता. मी तुम्हाला बाबासाहेबांचं 18वा खंड पार्ट 3 मधलं भाषण सांगतो. बाबासाहेब किती रुपये मागतात माहित आहे? बाबासाहेब म्हणतायत, काहीच दिवसापूर्वी आम्ही एक संस्था रजिस्टर केली आहे, म्हणजे ही संस्था. काही दिवसापूर्वी आम्ही ही संस्था रजिस्टर केली आहे, तुम्ही तिचे सभासद व्हा आणि 1 रुपया द्या. किती? 1 रुपया. 1956 ला बाबासाहेब जर 1 रुपया मागत असतील तर 2021 ला त्याचे 100 रुपये तर झाले पाहिजे. बाबासाहेबांनी ही संस्था त्यांच्या मुलाबाळांसाठी तयार केली नाही. या संस्थेच्या माध्यमातून बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था तयार व्हावी म्हणून बाबासाहेबांनी ही संस्था तयार केली आणि म्हणून ही संस्था त्याच्या मूळ उद्देशावर आणण्यासाठी आम्ही ही काम करत आहोत. आपण सगळ्यांनी त्याच्यावर सहकार्य केलं पाहिजे. तुमच्या हातामध्ये मोबाईल आहेत सगळ्यांच्या. मी एक नंबर सांगतो, तो नोट करा बुद्धिस्ट सोसायटीच्या बँक खात्याचा. कुणालाही की आमचे सुनील रामोशी आहेत की रामोशी घ्या 100 रुपये, कुणालाही पैसे देण्याची, हातात देण्याची गरज नाही. डायरेक्ट संस्थेच्या खात्यामध्ये ते पैसे जमा करा. साधा आणि सोपा नंबर आहे. बँक अकाउंट नंबर आहे 267510101737. एकदम साधा नंबर आहे. कॅनरा बँकेचं खातं आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे. सगळ्या देशामध्ये कॅनरा बँकेचं ब्रांच आहे. पुन्हा एकदा सांगतो, 267510101737. दर महिना न चुकता 1 तारखेला बाबासाहेबांच्या संस्थेला फक्त 100 रुपये, 101 आणि 105 असं काही नाही, 100 रुपयेच फक्त टाक दर महिना. 1 लाख लोकांनी दर महिना जर बाबासाहेबांच्या या संस्थेला पैसा दिला, 1 कोटी दर महिना म्हणते. आणि 10व्या महिन्यामध्ये युजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन हिचा नियम आहे की 10 कोटी रुपये तुमच्या खात्यामध्ये असल्याशिवाय आम्ही युनिव्हर्सिटीची मान्यता देणार नाही. 100 रुपये दर महिना 1 लाख लोकांनी दिले तर 10 महिन्यामध्ये 10 कोटी रुपये संस्थेच्या खात्यामध्ये जमा होतात. युजीसीला या खात्याचं सगळं प्रमाणपत्र दिल्यानंतर 10 महिन्यामध्ये बौद्धांची युनिव्हर्सिटी या देशामध्ये उभी राहते. पहिल्या खंडामध्ये बौद्ध युनिव्हर्सिटी आणि दुसऱ्या खंडामध्ये आमचा स्वतंत्र राष्ट्रीयकृत न्यूज चॅनल, कार्यक्रमाचा चॅनल, जो संपूर्ण विदेशातही दिसेल अशा पद्धतीचा मीडिया हा उभं करण्याचं कामही आम्ही या माध्यमातून करत आहोत. 267510101737 हा बुद्धिस्ट सोसायटीचा बँक अकाउंट नंबर आहे. आणि याचा काय म्हणतो आपण, तो IFSC कोड CNRB म्हणजे कॅनरा बँक CNRB 0002675 हाच आहे याचा बँक IFSC कोड. तर अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांची ही संस्था उभं करण्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचंय. मी ज्यावेळेस माझं शिक्षण घेऊन
नोकरीसाठी मी जाणार, अनेक नोकऱ्या मला ऑफर झाल्या आणि ज्यावेळेस बाबासाहेबांचं हे लिखाण मी वाचलं त्यावेळेस मी निर्णय घेतला. बघा, हे सगळं बाबासाहेबांचं लिखाण वाचत असताना मला राजरत्न पण सापडला. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, राजरत्न हा बाबासाहेबांचा सगळ्यात आवडता मुलगा. 2.5 वर्षाचा असताना त्याचा देहांत झाला. हा राजरत्न कोण होता हे मला माझ्या संपूर्ण शिक्षण आयुष्यामध्ये मला कधी याचा परिचय झाला नाही. उलट मी माझ्या वडिलांना नेहमी भांडायचो की काय माझं हे एवढं जुनं नाव ठेवलं राजरत्न. कुणी ते नाव एका दमात घेत नाही. कुणी राज म्हणतं, कुणी रतन म्हणतं, कुणी काय म्हणतं. उत्तर प्रदेशमध्ये राज रतन म्हणतात. राज वेगळा रतन वेगळा. मग मी माझ्या वडिलांना नेहमी म्हणायचो काय हे एवढं जुनं नाव ठेवलं माझं. माझे वडील मला समजवायचे, अरे तुझं नाव हे बाबासाहेबांच्या लाडक्या मुलाच्या आठवणीवर ठेवलेलं आहे. बाबासाहेबांचा सगळ्यात लाडका मुलगा होता. आणि माझा शिक्षण संपल्यानंतर वडिलांनी मला काही पुस्तकं आणून दिली, ही वाचत जा म्हणे. मग शिक्षण संपल्यानंतर मी ही सगळी पुस्तकं जेव्हा वाचायचो तेव्हा एका पुस्तकात मला राजरत्न सापडला. जुलै 1926 या महिन्यामध्ये या राजरत्नाला डबल निमोनिया झाला. या राजरत्नाला डबल निमोनिया झाल्यानंतर एकही डॉक्टर बाबासाहेबांच्या या मुलाला हात लावायला तयार नाही. अस्पृश्यांचं मूल कोण हात लावणार. म्हणून पैसे असतानाही, बाबासाहेबांकडे पैसे असतानाही कोणी त्या मुलाला उपचार द्यायला तयार नाही. तो मुलगा घरातच तापाने फणफणतो. एके दिवशी बाबासाहेब कोर्टाचं काम असल्यामुळे कोर्टात गेले, हायकोर्टात गेले. हायकोर्टात गेल्यानंतर माता रमाईंनी ताबडतोब एक निरोप पाठवला की बाबासाहेब जिथे कुठे असतील त्यांना ताबडतोब घरी घेऊन या. हा कार्यकर्ता हायकोर्टात पोहोचला आणि हायकोर्टात येऊन बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब, माता रमाईंनी तुम्हाला ताबडतोब घरी बोलावलंय. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की काय झालं असेल. बाबासाहेबांनी ताबडतोब तिकडून टांगा केला आणि बाबासाहेब ज्या चाळीत राहत होते त्या चाळीच्या दाराशी येऊन हा टांगा थांबला. बाबासाहेब धावत पळत त्यांच्या घरात गेले. त्या राजरत्नाला आपल्या कुशीत घेतलं आणि कुशीतच त्या राजरत्नाने बाबासाहेबांच्या कुशीतच प्राण त्याग केला. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर इतके भोगशी रडले, भिंतीला डोकं आपटून बाबासाहेब रडत होते. सगळे बाबासाहेबांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सगळी लोक बाबासाहेबांना शांत करत होते. आणि शांत केल्यानंतर बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब, आता या राजरत्नाच्या शरीरावर अंत्यक्रिया करायची आहे, अंत्यविधी करायचे आहेत. त्याला लागणारं जे साहित्य आहे, कफनासाठी जे साहित्य आहे, पैसे आहेत, ते आपण मला द्या. हे शब्द ऐकताच बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. ढसाढसा बाबासाहेब रडायला लागले. शेजारी माता रमाई बसल्या होत्या. माता रमाईंच्या लक्षात आलं की या रडण्यामागचं कारण काहीतरी वेगळं आहे. माता रमाईंच्या लक्षात आलं की बाबासाहेबांच्या खिशामध्ये राजरत्नाच्या शरीरावर कफन टाकण्यासाठी पैसे नाहीये. माता रमाईने अंगावरची साडी फाडली आणि त्या राजरत्नाच्या शरीरावर कफन म्हणून टाकली. आणि या राजरत्नाचा अंत्यविधी करून आल्यानंतर बाबासाहेब या राजरत्नाच्या आठवणीत लिहितात की हा नुकताच चालायला लागला होता, नुकताच बोलायला लागला होता. मी याच्याशी ज्यावेळेस गप्पा मारायचो तेव्हा म्हणायचो की तू माझा सिंह आहेस, तू सिंह आहेस, तू लढवय्या घराण्यात जन्म घेतलेला आहे. मी कोणत्या राजकीय घरात जन्म घेतलेला नाही. बाबासाहेबांचे जे घराणं आहे हे मिलिटरीचं घराणं आहे. बाबासाहेबांचे वडील सैनिक होते, बाबासाहेबांचे आजोबा सैनिक होते. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की तू लढवय्या घराण्यात जन्म घेतलेला आहेस आणि तुला मोठं झाल्यानंतर खूप मोठं काम करायचंय. माझं उर्वरित राहिलेलं जे कार्य आहे ते तुला पूर्ण करायचंय. अशा पद्धतीने बाबासाहेब या 2.5 वर्षाच्या मुलासोबत बोलायचे, गप्पा मारायचे. हे सगळं वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याच मुलाच्या आठवणीवर माझ्या वडिलांनी माझं नाव राजरत्न ठेवलंय. पण या मुलाला आता आयुष्य लाभलं नाही. हा मुलगा जिवंत राहिला नाही. त्याच्या आठवणीवर माझ्या वडिलांनी माझं नाव राजरत्न ठेवलंय. जे जीवन राजरत्न जगला असता
आणि मोठं झाल्यानंतर आपल्या वडिलांचं म्हणजे बाबासाहेबांचं उर्वरित राहिलेलं जे कार्य राजरत्नने त्याच्या जीवनात पूर्ण केलं असतं ते काम आता मी माझ्या जीवनात पूर्ण करेन हा निर्णय घेतला आणि बाबासाहेबांची चळवळ चालवायला पुढे आलेलो. आणि म्हणून आज बाबासाहेबांचं उर्वरित राहिलेलं कार्य, या बाबासाहेबांचं शेवटचे जे स्पीचेस आहेत ते कधी तुम्ही वाचा. बाबासाहेब काय म्हणतायत की आता माझं उरलेलं आयुष्य मी बौद्ध धम्माच्या पुनर्जीवनासाठी, बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी वेचणार आहे, लावणार आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनाचा निष्कर्ष आम्हाला दिला, बौद्ध धम्म. आता मी अॅनिलिशन ऑफ कास्ट बाबासाहेबांचं पुस्तक लोक